तत्पुरुषाय विद्महे आता आपण पुढच्या सोहळ्याकडे वळतो आहोत. दरवेळेस आमच्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमामध्ये असं असतं की आम्ही मराठी उद्योजकाची मुलाखत घेतो, म्हणजे सांडूसर घेतात. पण यावेळेस ते न करता एक वेगळा भाग या ठिकाणी आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. तर आत्तापर्यंत प्रतिष्ठानमध्ये केसरी टूरचे केसरी भाऊ पाटील यांची मुलाखत घेतली, पितांबरी प्रोडक्टचे श्री प्रभुदेसाई सरांची मुलाखत या ठिकाणी घेतली होती, वामन हरी पेठे ज्वेलर्सचे आशिष आणि विश्वनाथ पेठे यांची मुलाखत इथे झालेली आहे. मागच्या वर्षी हावरे बिल्डर्सचे सुरेश हावरे सरांची मुलाखत झालेली आहे. प्रख्यात साहित्यिका गिरिजाताई कीर, संगीत दिग्दर्शक अशोक पत्की, डॉक्टर इंगळ हळीकर, ह्या सगळ्या मोठ्यांचं सहवास आम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे. आज आपण हा जो पुस्तक प्रकाशन सोहळा करतो आहोत, तर त्यासाठी मी आता व्यासपीठावर हे या माझं काम गेलं पुढच्या वर्षीचं, निवेदिका बदलली. नमस्कार, मी पूनम धनंजय सांडू. मी आनंद सांडूंची मोठी सून. आनंद सांडू म्हणजे आमच्याकरता बाबाच आहेत आणि आई. तर गेले 23 वर्ष मी सांडूंकडे आहे. आणि मला हे आज महत्त्वाचं काय सांगायचं आहे की इकडे ॲक्टर आणि डिरेक्टरचं रोल चाललेलं आहे. आमच्या ते फर्स्ट रोला ज्या बसलेल्या आहेत नंदिनी सांडू, तर त्यांचा जर कॉन्ट्रीब्युशन नसेल तर आनंद सांडूंना फारच गडबड होऊ शकते. तर हो, तर सो आपण नेहमीच टी व्हीवरती किंवा म्हणजे मासिकात पेपरात आपण नेहमी वामनहरी पेठे ज्वेलर्सचं नाव बघतो, ॲडव्हर्टाइजमेंट बघतो. आणि आमच्या सासूबाई या पेठ्यांच्या माहेरवाशीण आहेत. आणि त्यांची जी हे आहे, पेठ्यांची जी हे आहे की स्लोगन म्हणतो आपण त्याला, की वामनहरी पेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबती. तर आमच्या नंदिनी सांडूंनी आमच्या बाबांना एवढी छान लिखाणाची सोबत दिलेली आहे, ती अक्षरशः सोनेरी सोबत सारखीच आहे. तर आज ह्या ज्या खुर्चीचा मान आहे तो मी त्यांना सांगतो की प्लीज तुम्ही इकडे या आणि तुमचं ह्याची शोभा वाढवा. हो पद्मिनी या. मी तुमची जास्ती पोल खोललेली नाही आहे बाबा. धन्यवाद. हे नाही आहेत का? सरांची ही जी 3 पुस्तकं आहेत ती ग्रंथालीनी प्रकाशित केलेली आहेत. म्हणजे पहिल्या मीटिंगपासून सर मला सांडू सर सारखे सांगायचे, हे ग्रंथालीनी केले बरं का, हे ग्रंथालीनी केले बरं का, ग्रंथालीनी केले. मला कळे ना पुस्तकाचं वजन जास्त आहे की आतल्या मटेरियलचं, पण ग्रंथाली म्हणजे आतल्या मटेरियलचं असावं असं मला वाटतं, कारण की ग्रंथालीची पुस्तकं मी खूप वाचली आहे. ठीक आहे, थँक्यू सरांचं पुस्तक गेल्याबद्दल आम्ही म्हणतो आहे. तर दिनकर गांगल सरांना मी विनंती करते आहे
की प्रकाशनासाठी त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. हां, सुदेश सर या ठिकाणी सुदेश हिंगलाजपूरकर सर येऊ शकत नाहीत, तर गांगल सर सपत्नीक या ठिकाणी आलेले आहेत. मॅडमसाठी पण एकदा जोरदार टाळ्या. आता मी सर्व मान्यवरांना आपण हे डाव्या बाजूला जी ग्रीन ह्याच्या दिसतो आहे ते पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे. तर त्या आपण पुस्तकाचं अनावरण ते या ठिकाणी करणारच आहोत, पण मुखपृष्ठाचं पण करणार आहोत. तर मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी त्या मुखपृष्ठाचं अनावरण, हे असं आगळं वेगळं मुखपृष्ठाचं अनावरण आपण सुरुवातीला करतो आहे आणि नंतर पुस्तकांचं करतो आहे. लिहित्या हातांना आधार देणारं आणि प्रेरणा देणारा हात पण आज उपस्थित आहे. आज खरं तर 3 पुस्तकांच्या संचाचं अनावरण आहे, पण मुखपृष्ठ मात्र एकाच पुस्तकाचं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. बाकीची दोन्ही तुम्ही पुस्तकं विकत घ्याल त्याच्यावर ते तुम्हाला बघायला मिळेल. ह्या पुस्तकांचे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार सतीश भावसार सर यांनी केलेले आहेत. आलेत का सर? सतीश भावसार सर, त्यांनी जवळजवळ 5000 पुस्तकांचे मुखपृष्ठ आत्तापर्यंत केलेले आहेत आणि ग्रंथालयासाठी तर ते खास असतात. पुस्तकाचं अनावरण होत आहे. पुस्तकाचं नाव आहे क्षण सोनेरी रुपेरी आणि काटेरी. सरांनी आणखीन एक गंमत केली, त्याच्यात लेखकाचं नाव आहे आनंद इंदिरा श्रीधर सांडू. पुस्तक नक्की विकत घ्या आणि वाचून सरांना अभिप्राय द्या. दुसरं आहे पागोळ्या आणि दुसरं आहे आडवाटेवरची फुले आणि साजिऱ्या गोजिऱ्या पागोळ्या. असं 3 पुस्तकं एकत्र सरांनी लिहिलेली आहेत. ही बरीचशी आत्मकथनपर पण आहेत. बऱ्याच तुम्ही समोर बसलेले लोक, त्यांच्या सहवासात आलेले, त्यांचा उल्लेखही तुम्हाला त्यामध्ये सापडेल. आपला उल्लेख सापडण्यासाठी तरी 3 पुस्तकं विकत घेतली पाहिजेत. धन्यवाद. श्री यशोधन सांडू सर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. गांगल सरांचा सत्कार करायचा आहे. यशोधन सांडू सर. अच्छा, पद्मिनी सांडू दिनकर गांगल सरांचा सत्कार करतील. कसं आहे माहिती का, दिवाळीच्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर देवाची पूजा झाल्यानंतर आपण मोठ्या माणसाला नमस्कार करतो, तो सत्कार नसतो. तर गांगल सरांना दिवाळीच्या पहिल्या दिवशी केलेला हा नमस्कार आहे सांडू सरांचा.
पुस्तकाचं प्रकाशन झालं, सगळ्यांना बक्षीसं पण मिळाली. आता एक गंमत आहे, फळं पण देऊन झाली. कसं असतं माहिती का, आता इथे जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की अमिताभ बच्चन कोणाला आवडतो, तर सगळे लोक हात वर करतील, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. म्हणजे कसं आहे माहिती आहे, शिकताना गणित कंपल्सरी असतं, तसं अमिताभ बच्चन आवडतो हे कंपल्सरी, आणि त्याच्यानंतर मग राजेश खन्ना, धर्मेंद्र वगैरे काय, शाहरुख खान वगैरे सगळं खाली असतं. पण आपण शूटिंग बघायला जातो किंवा कुठेतरी अचानकपणे जातो, आपल्याला शाहरुख खान किंवा अमिताभ बच्चन दिसतात, आपण तिथे जाऊन काय करतो, पूर्वी आम्ही वह्यांवर सह्या घ्यायचो, आता मोबाईलवर फोटो काढतो आणि आपण तिथून निघून जातो. अमिताभ बच्चनसाठी ही नेहमीची घटना आहे ना, म्हणजे एवढे लोक तर भेटतातच त्याला. पण परत कुठेतरी गेल्यानंतर अमिताभ बच्चननी जर आपल्याला नमस्कार केला, तो कसं वाटेल तुम्हाला? आणि तुम्ही काय काम करता हे त्यांच्या लक्षात राहिलं अमिताभ बच्चनच्या. तसं आत्ता मला झालेलं आहे. मागच्या आठवड्यात गंगाधर देशमुखला एक लग्न होतं मैत्रिणीच्या मुलाचं. पाणीपुरीच्या लाईनमध्ये अशोक नायगावकर सगळ्यात पहिली समोर उभं राहून पाणीपुरी खात होते. आपण आपलं दूर बाबा, अमिताभ बच्चन आहे, आपलं काय जमणार नाही. आम्ही आपलं दुसऱ्या लाईनला जाऊन पाणीपुरी वगैरे खाऊन आलो. ते सरळ तिकडनं आले आणि मला नमस्कार म्हणाले. तुम्हाला खरंच सांगते, त्या खालच्या ह्याच्यात पाय घसरले माझे, त्या ह्याच्यावर कार्पेटवर. म्हटलं सर कशा आपल्याला ओळखतील? ते म्हणाले असं काय करता, आपण किती कार्यक्रमांमध्ये भेटतो, चेंबूरच्या ना तुम्ही? म्हटलं हो. आणि मग मी पण लागली शानसी त्यांना चान्स मारला, 8 तारखेला आहात ना? ते थांबले थोडा वेळ, म्हणजे विसरले असतील कदाचित. म्हटलं हो सांडू सरांचा प्रोग्राम आहे आणि मी निवेदन करते. म्हटले नाही नाही येतो. तेव्हा मला असं वाटलं सांडू सरांच्या प्रोग्राममुळे येत आहेत की मी निवेदन करते म्हणून येत आहेत, माहीत नाही मला. पण आता पुढचं पुस्तकाविषयीचं आणि सगळ्याच कार्यक्रमाविषयी, म्हणजे माझ्या निवेदनाविषयी अशोक नायगावकर सर या ठिकाणी बोलतील. मी त्यांना बोलण्याची विनंती करते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातलं अलीकडच्या काळातलं सर्वात ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय दिनकर गांगल. आमच्या कोमसापच्या अध्यक्षा नमिता कीर, आनंद सांडू या सर्व प्रतिष्ठानाचा सगळा घाट घालणारे आणि समोर बसलेले आपण सर्वांना माझा मनःपूर्वक मनापासून नमस्कार. गेल्या वर्षी मी दरवर्षी असलं की बहुतेक मी इथे असेन तर बोलतच असतो, आणि गेल्या वर्षी मी सहज बोलून गेलो की या पुस्तकांच्या नामावळीमध्ये सांडूंच्या पुस्तकाचं नाव असायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे ते माझं बोलणं मनावर घेऊन या वर्षभरामध्ये त्यांनी हे सगळं लेखनाला वेळ दिला, याबद्दल मी त्यांच्या घरच्या लोकांचे आभार मानतो. कारण आमचा एक साहित्यिक आहे ना, तो चार्टर्ड अकाउंटंट नावाची जी संस्था आहे, त्या संस्थेनं मराठीचा एक वक्ता आणि एक साहित्यिक पळवला आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्हाला सांगतो, मी गेली 30 वर्ष साधारणपणे चेंबूरमध्ये आल्यापासून त्यांचं अनेकदा मी भाषण वगैरे ऐकलेलं आहे. आणि इतकं छान, इतकं ऐकत राहावं, अलीकडच्या काळामध्ये ऐकत राहावं अशी माणसं वक्ते कमी होत चाललेत. म्हणजे आता राम शेवाळकर कसे बोलायचे वक्ते, काल मी आत्ताच आलो आहे, मी नागपूरमधनं आलो आहे, तर तिथे शेवाळकरांच्या यांच्या आठवणी काल निघाल्या. तर अशी जी, किंवा विवेक घळसाळची एक व्यक्ती आहेत, ते आता त्या मानानं तरुण आहेत, पण वक्ते म्हणून म्हणतात. आत्ता आई महोत्सवाचा उल्लेख केला, ते शिवाजीराव भोसल्यांचा तिथे कार्यक्रम होता आणि नंतर आमचा कार्यक्रम झाला होता. गंमत काय वाटते की मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र या भागातली पारितोषिकाला प्राप्त असलेली लोक तसे मला कमी वाटत आहेत. आणि कळमनुरी, आखाडा बाळापूर किंवा वाशिम अशी जी नावं, कदाचित तुम्हाला माहीतही नसेल की ही गावं कुठं आहेत वगैरे काय, पण या गावामध्ये म्हणजे विदर्भाचा किंवा मराठवाड्याचा काय अनुशेष भरून काढायचा सांडूंचा विचार आहे की काय.
खरोखर मला खूप आनंद झाला. ही मी आता आखाडा बाळापूरला गेलो होतो किंवा अशी गावांची नावंसुद्धा तुम्हाला माहीत नसतील. नांदेडहून त्या हिंगोलीकडे जाताना अशी ही गावं आहेत आणि तिथे कुठे तुमची महाविद्यालये असतात, व्याख्यानमाला असतात, म्हणून सगळीकडे भ्रमंती करण्याचा माझा एक गेला 25-30 वर्षातला भाग आहे. त्यामुळे ही सगळी माणसं मला ओळखीची वाटतात आणि इथं आल्यानंतर त्यांनाही आनंद होतो, मलाही आनंद होतो. हे सगळं जे प्रतिष्ठान त्यांनी उभं केलं आहे ना, तर मुंबईमध्ये आता एक दमाणी पुरस्कार होता महाराष्ट्रातला गेली काही वर्ष. पण एवढ्या मोठ्या दमाणी म्हणजे भैरूरतन दमाणी ते तर खासदार होते 2-3 वेळा आणि दमाणींच्या मिल्स पण होत्या. तर ते पुरस्कार नंतर ते बंद होत गेले. पण अलीकडच्या काळामध्ये सातत्यानं त्यांनी तर ते चालवलंच आहे काम पुढे, पण पुढे देखील ते काम व्यवस्थित चालू राहील अशा प्रकारची तजवीज त्यांनी करून ठेवलेली आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये येतं. तुम्हाला सांगतो, या व्यक्तीला साहित्याविषयी इतकं म्हणजे ते अनेकदा मी ते आणि आमच्या दिवंगत सरोज जोशी आम्ही तिघांनी या चेंबूर परिसरात किंवा इतर अनेक ठिकाणी आम्ही कार्यक्रम केलेत अनेकदा. आणि गंमत म्हणजे श्रोता एक आणि कवी 3, पण 10,000 लोकांसमोर आम्ही कविता वाचतोय. अशा पद्धतीचं ते समोरचा जर रसिक असेल ना, तुम्हाला सांगतो खरंच अशा सारस्वत जे म्हणतो ना आपण. मी आता आपल्या घरातला प्रॉब्लेम काय आहे, काल मी बोलताना तिथं त्या राजाराम वाचनालयात बोललो संध्याकाळी नागपूरला, की हे सगळे आता जमलेत ना ते 50च्या वरचे लोक आहेत, अबोव 50, 50-60. आणि तिसऱ्या पिढीतली जी मुलं आहेत ना, त्यांना आमचं मराठीचं बोललेलं वाक्याचा अर्थ घरात कळत नाही. ही माझी स्वतःची मुंबई पुणंच नाही सगळीकडेच, कारण मुंबई पुण्यात नाही याच्यापेक्षा जास्त वेगानं इंग्रजी माध्यमाच्या शाळा या खेडोपाडी आणि छोट्या गावामध्ये येत आहेत. असं सगळं असताना आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला वगैरे हे सगळं आपल्याला इतकं असं हवेत गेल्यासारखं वाटलं की काय होईल आता मराठीचं. पण मला स्वतःला मात्र असं मला काही खरं दिसत नाही. खरंच तुम्हाला सांगतो, म्हणजे मी मागे कधीतरी म्हटलं होतं 25-30 वर्ष माझ्या घरात 1,500-2 हजार पुस्तकं आहेत जवळजवळ, पण त्यातलं एकही पुस्तक गेल्या कित्येक वर्षात चोरीला गेलेलं नाही आहे किंवा नेलेलं पुस्तक परत नाही आणून दिलं, देतो असं वाटतं की न्यावं कोणीतरी पुस्तक, की चीड यावी की असा हा माणूस इथे पुस्तक वाचत बसला, हा केव्हा जाईल. मला आठवतंय त्या अशा पिवळ्या दिव्याच्या प्रकाशामध्ये आम्ही लहान असताना ती स्वामी कादंबरी, आमचे ते आयाचित सर होते आणि त्यांच्या घरामध्ये असा चिकटून बसायचो. तर त्यांची पत्नी, हा अशोक केव्हा जाईल इथनं आणि आम्ही जेवायला बसू. पण असे आम्ही गुळाला जसं मुंगळा चिटकतो तसे आम्ही त्या पुस्तकांना एकेकाळी चिकटलेलो होतो. मधु मंगेशांची माहीमची खाडी मला आठवते. ही आणि स्वामीची 3 रुपयाची आवृत्ती आलेली, पण ती 3 रुपयाची आवृत्ती देखील विकत घ्यावी एवढी आर्थिक क्षमता आम्हा मध्यमवर्गीयांची नव्हती. ती कुणाच्या तरी घरी जाऊन वाचायची, ते कुणाच्या तरी घरून वाचायची. असं एक काहीतरी आमचं अर्थजीवन होतं, पण वाचनाशिवाय पर्याय नव्हता. आज तुम्हाला सांगतो 6 डिसेंबरहून 2 दिवस झालेत की भारतातलं सर्वात मोठं व्यक्तिगत स्वरूपाचं जे ग्रंथसंग्रहालय आहे ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. तुम्हाला सांगतो केवढी मोठी गोष्ट आहे. वाचनानं नुसते टी व्ही बघितलेत आणि कार्यक्रम बघितलेत, ते कानात ते काय 2 हे घालून आणि असं ते समोरून माणूस येतो ना असं हलवतो. मला वाटलं माझ्याकडंच बघून मान हलवत आहेत की काय. बघतो तर ते ऐकत असतो तो माणूस काहीतरी कानातलं. आपल्याला खरंच इतकं भ्रमिष्ठासारखं होतं ना याच्यामध्ये. आपण बोलायला लावं ना तर 3-3 वेळा हाक मारावी ना तर ते कानातलं तो ऐकत असतो.
तुमचं लक्षच म्हणजे जर फायर ब्रिगेडच्या लोकांनी जर असं कानात ऐकून ते बघत बसले तर ते फायर ब्रिगेडचं काय होईल मला असं वाटतं. हल्ली अशी साथच आलेली आहे, कुणाचा कुणाशी संवाद राहिलेला नाही, बोलणं राहिलेलं नाही. एखाद्याचा आवाज कसा आहे, बोलणं कसं आहे याचं प्रात्यक्षिकच नाही हो, की समोरचा माणूस तुमच्या आवाजाची नक्कल करेल पण तो बोलतोय कुठे. मुळात बोलणंच जर कानावर पडत नाही आहे तर त्याची नक्कल तरी कुणी करणार कशी. आमचा सगळा आधी इथं आदरणीय महाराष्ट्राचा 50-60 वर्षापासूनचं सांस्कृतिक जीवन, समृद्ध सांस्कृतिक जीवन एका महाराष्ट्र टाईमसारख्या अशा विख्यात अशा वृत्तपत्रामध्ये काम केलेले तळवलकरांबरोबर यांच्याबरोबर असे केलेले खरोखर गांगल इथे बसलेत. महाराष्ट्राचा सांस्कृतिक सगळा इतिहास त्यांनी धांडोळा घेतलेला आहे. त्यांना किती वेदना होत असतील, त्यांना किती वेदना होत असतील या सगळ्या याच्यामध्ये. आता आपण म्हणतो की परवा दिवशी मी आता गेल्या आठवड्यात मी आलो तर ते कॅनडामध्ये एक बाजार भरवला होता त्यांनी, मराठी बाजार. 50-60 दुकानं होती. त्यांनी मला लंडनला फोन केला की म्हणे आम्ही एक बाजार भरवला आहे आणि आमच्या याच्यामध्ये आम्ही लोकांना त्याच्याबद्दल मराठीमध्ये निबंध लिहायला सांगितले, ललित लेख. तो बाजार कसा होता, काय होता. तर म्हणे काका तुम्ही परीक्षक व्हाल का. अरे म्हटलं आनंदानं होईन. तर तुमची फी वगैरे. अरे म्हटलं फी कसली काय, तुम्ही काहीतरी असे उपक्रम करता आहात तिकडे त्या कॅनडामध्ये, तर हीच आमच्या दृष्टीनं खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यांनी सगळ्यांनी ते मला व्हॉट्सअपवरती ते सगळे त्यांचे लेख वगैरे पाठवले, ते मी तपासून दिले वगैरे. पण एका बाजूनं म्हणजे अभिजात भाषा म्हणून जगभर तिचं कौतुकही चाललेलं आहे आणि आपण जिथे मराठीची मुळं उभयगंगा तीर असं ज्या मराठवाड्याचं वर्णन केलं जातं, जिथून सगळी मराठी, मग विदर्भ असो की हा मराठवाडा असो, जिथनं हे सगळं मराठीचं सगळं लोण आलं, त्या सगळ्या महाराष्ट्रामधली जी काही बीज आहेत ही नाहीशी होत आहेत. आमच्या पुढच्या पिढीतला म्हणजे तुम्ही जर कुठल्या लायब्ररीत जाल आणि एखादं पुस्तक तुम्ही काढाल तर त्याच्या मागे एक कार्ड असतं. त्या कार्डावरचे पहिले तुम्ही वाचक असता. हे माझ्या बाबतीत अनेक ठिकाणी घडलेलं आहे, तुम्हाला सांगतो. नुसती पुस्तकं आहेत. 21 लाख काल त्या राजाराम वाचनालय ते म्हणाले आम्हाला 21 लाख अनुदान मिळतं सरकारकडनं. वर्ग 130 वर्षापूर्वीची जुनी लायब्ररी असलेली ती व्ही कोलत्यांपासून वावी मिराशेंपासून सगळे लोक त्या याचे सभासद होते. पण पुढचा येणारा काळ भाषेच्या दृष्टीनं इतका वाईट आहे की आपण सगळ्यांनी आपल्या घराच्या पिढीमध्ये, मग तो उंटावरचा एक शहाणा सोन्याचा घालून वाहणा भीक मागतो दारोदारी, ते विंदांच्या ज्या बालकविता आहेत किंवा अनेक कुणाच्या पाडगावकरांचे आत्ता इथे मराठवाड्यातनं जे त्यांनी इतकं छान त्या लहान मुलांच्या सगळ्या कवितेचं याचं वातावरण सांगितलं. तर त्या कविता मी फक्त मागच्याच पिढीतले नाही तर आत्ताच्या समकालीन पिढीतले जे काही आहे ते कविता आम्ही सगळे जर गुणगुणत नाही राहिलो तर त्या पुढच्या पिढीपर्यंत कशा जाईल. आमच्या ज्या 40-50 वर्षापूर्वीचा वाईचा काळ आठवतो की आमच्या घरामध्ये मग ते जातं असायचं, प्रत्येक घराच्या ओसरीवर एक जातं असायचं आणि ते दळताना मग ते याची मुगाची डाळ घरी केली जायची, तुरी भिजवून तुरीची डाळ घरी केली जायची. हे सगळं भरड काढतात, तो भरड तुमचा बेसन वगैरे याचा त्या करत असताना त्या सगळ्या हाळीतल्या बायका, आज्या, मावश्या सगळ्या काही ना काही ओवी त्यांना सुचत होती. आपल्या घराघरामध्ये बहिणाबाई होती हो, तुम्हाला सांगतोय. आपल्या घराघरामध्ये बहिणाबाई होती. काही ना काही रट टफ काहीतरी रचना म्हणा, मी त्याला कविता म्हणा असं नाही म्हणत आहे, ती रचनाच होती. पण त्या वृत्तामध्ये याच्यामध्ये बायका एखादं काहीतरी तकल्या करायला बसल्या, अमुक करायला बसल्या तर त्यांच्या भेंड्या सुरू व्हायच्या. अनेक श्लोक, अनेक अभंग, हे सगळं मोरोपंतांच्या आर्यापासून सगळं त्यांना पाठ होतं, तुम्हाला सांगतोय. हे सगळं समृद्ध जीवन मी एकेकाळी बघितलेलं आहे. आणि आजच्या काळामध्ये कुठल्या अशा मराठी भेंड्या, मी हिंदी गीतांचे संबंध लोक स्पर्धा घेतात वगैरे हे मान्य आहे मला, पण हिंदीचं इतकं आक्रमण होणं हे काही भाषेला अभिजात दर्जा मिळालेला असताना हिंदीचं कौतुक करणं हे काही मला फार शहाणपणाचं आहे असं वाटत नाही. म्हणजे मी नेहमी बोलताना असं सांगतो की मराठी भाषा इतकी ग्रेट आहे, इतकी थोर आहे
की मराठीमध्ये चोराच्या मनात पण चांदणं असतं म्हणून. बघा बघा तुम्ही इतर कुठल्या चोर के दाढी में तिनका आहे हिंदीमध्ये, पण काय काव्यात्मक भाषा आहे तुम्हाला सांगतो. आता मी परवा मजेनं असं बोललो की अभिजात भाषेचा दर्जा इतक्या वर्ष का रखडला होता. एका लेखात मी माझ्या कॉलममध्ये लिहिलं होतं की दर्जा रखडला याचं कारण शांतरस, शृंगाररस किंवा वीररस, रौद्ररस सगळे जे काय आहेत त्या सगळ्या रसांमध्ये आमची भाषा ही अत्यंत समृद्ध होती. पण बीभत्स रसामध्ये मात्र मराठी भाषा ही थोडीशी कमी होती असं सेंट्रल कमिटीचं मत होतं. पण गेल्या 2-3 वर्षामध्ये जे काही सगळ्या टी व्हीवर आणि सगळ्या चर्चांमध्ये याच्यामध्ये चालू आहे, त्यामुळे बीभत्स रस नावाचा जो आहे त्याच्यामध्ये मराठी भाषा परिपूर्ण झाली आणि म्हणून अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिला. किती वाईट वातावरण आहे. मी एकदा परवा दिवशी एका आमच्या खलील मोमीनचं पुस्तकाचं प्रकाशन करताना म्हणालो की कालचं गटार आजच्यापेक्षा स्वच्छ होतं. असं भोवतीचं वातावरण आहे. तेव्हा असं डगमगून न जाता सांडूंसारखा एक माणूस एखादं अगदी लहान पातळीवर एक पुरस्काराची असं बीज इथे रोवतो. हा जो सभागृह आहे याला एक फार मोठी महाराष्ट्राच्या इतिहासात खूप मोठी असं त्याची नाव नोंदणी केली जाईल असा अल्लादिया खाँ साहेबांचा गेली जवळजवळ 40-45 वर्षाहून अधिक काळ भारतीय पातळीवर ज्याचं नाव आहे. तुम्ही कुठेही गेलात आणि अल्लादिया खाँ साहेबांच्या स्मृतीचा उल्लेख केलात तर ते गाणं इथे 40-45 वर्ष मी ऐकतोय. अशी सुविधा आपल्याला इतर कुठेही मिळत नाही. आपल्या दारीही गंगा आलेली आहे. तसं हे यांचं सांस्कृतिक प्रतिष्ठान, त्याचं दरवर्षी जे आपण ऐकत असतो, दरवर्षी एक ना एक कोणीतरी उद्योजकाला इथे बोलवून त्याला बोलतं करण्यात, मग ते केसरी पाटील असोत किंवा त्या तुमची पितांबरीचे प्रभू देसाई असोत, तर या सगळ्यांना बोलतं करण्यात हे काही नुसतं त्यांच्या माहितीचे आहेत म्हणून नाही. तुम्हाला घरी जाताना काहीतरी अरे आपल्या मराठीमध्ये सुद्धा असे उद्योजक आहेत हे डोक्यात कुठेतरी घेऊन घरी जाण्यासाठी ते एखाद्या उद्योगपतीला बोलवतात की त्यांच्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी फोन केला म्हणून आलेत असं नाही आहे. एखाद्या गोष्टीचं एक सजेशन असतं, त्याच्यापासून लोकांनी काहीतरी घरी घेऊन जावं. आता त्यांनी स्वतः हे पुस्तक आज लिहिलं इथे, हे जे हे जे पुस्तक त्यांचं स्वतःचं प्रकाशित झालं आहे ना, ज्याला माझी प्रस्तावना त्यांनी तिकडे असताना लकडाला आला. मी काय असं कोणाला प्रस्तावना वगैरे लिहायचा असला, मी जसा आता बोलताना कसं व्हावत जातोय मी तसं मी म्हणजे तर तसं काहीतरी मुद्दा नाही काय नाही, कुठले उठले आणि बोलायला उभे राहिले वगैरे. तर ते पुस्तक तुम्हाला सांगतो की इतकं आपल्या सगळ्या याच्यातलं काय हरवलेलं आहे कुटुंब सगळ्या याच्यामध्ये. खूप छान असं सगळं ऐहिकदृष्ट्या कुठे जाऊन पोचलो आहे आपण. तुम्ही 40-50 वर्षापूर्वीचा सगळा काळ आठवा. तुम्हाला सांगतो आम्ही महाविद्यालयात वाईला कॉलेजला जाताना 10 पैसे ट्युटोरियल शीटचे आमच्या कुणाच्याही खिशात 10 पैसे नसायचे हो. तर ते कोणीतरी द्या, रे तुझे बापू तुझ्याकडचे 10 पैसे भर, मी पुढच्या आठवड्यात तुला देईन म्हणून. अशा सगळ्या याच्यापासून आज आपण कुठल्या एका ऐहिक याच्यावर आलो आहे. परंतु आपल्या याच्यातलं महत्त्वाचं नातेसंबंध नावाची जी गोष्ट आहे ना, ते सगळे फोनवर एकमेकांशी बोलणं आणि एकमेकांविषयी ज्या कमी अधिक याच्यामुळे स्तरांमुळे, म्हणजे तुझी गाडी कुठली आहे आणि माझी गाडी कुठली आहे, ती जर त्या लेवलची नसेल तर तो माणूस त्याचा आनंद घेऊ शकत नाही. तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या जर थोडं कमी असाल तर तुम्ही तुमच्यापेक्षा वरच्या स्तरावरच्या माणसाशी तितक्या सहजतेनं बोलू शकत नाही. बाहेरून भले वा कसं छान वगैरे हे सगळं नाटक असतं बाहेरून, पण इतकं अर्थकारणामुळं आपण मानवी संबंधांपासून दूर जात चाललेलो आहोत. तुम्हाला सांगतो हे जे अरे माणसं एकमेक निघताना गळगळा रडायची. तुम्हाला सांगतो आज कुणाच्याही डोळ्यातून अश्रू येत नाहीत. कोरडे झालेलो आहोत आपण. विहिरी भरल्यात,
पूर्वी विरडी कोरड्या होत्या, तुम्हाला सांगतो. आज आमचे डोळे कोरडे झालेले आहेत. आम्हाला आत्मीयता, उत्कटता नावाची त्या रामाच्या आरतीमध्ये उत्कट साधुनी शिळा असा शब्द आहे तुम्हाला. हे उत्कटपण नावाची गोष्ट आहे ना, ती आमच्या अंतरंगातली, आमच्या सगळ्या जगण्यातली, सकाळपासून संध्याकाळपर्यंतची. तुम्ही भले मुलांना काय डबेन बिबेन आणि ते आणखीन तू हे 10 रुपये घे आणि त्याचं तू आणखीन मॅगी घे किंवा काय घे ते बाहेर शाळेच्या बाहेर ते जे स्टोअर असतं त्याच्यामधलं तुम्ही घ्यायला सांगता, 40 रुपये देता, 50 रुपये देता, पण त्याची जी स्पर्श आहे, त्यातला जो ओलावा नावाची गोष्ट आहे ना, तो ओलावा तुमच्या आमच्या जगण्यातला नाहीसा झालेला आहे. तुम्हाला सांगतो, 40 किंवा 42व्या वर्षी ज्या एका बाईच्या ह्याच्यावर अक्षरशः कुऱ्हाड कोसळावी, आकाश कोसळावं, अशा एका ते श्री काका निघून गेल्यानंतर ही 5-6 मुलं पदरात असताना कुठलंही काही भविष्याचं कुठलंही असं स्वप्न किंवा असा सूर्योदय होतं असं नसताना अंधारामध्ये त्या इंदिराबाई नावाच्या एका माऊलीनं आपल्या सगळ्या मुलांना कशा पद्धतीनं संस्कार करून, हे जे म्हणजे आपल्याकडे प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई किंवा सगळ्या आईवरच्या इतक्या भाबड्या भोळ्या अशा भावनिक कविता खूप आहेत, पण कर्तव्यदक्ष कविता आमच्याकडे खूप कमी आहेत. कठोर अशी आई आहे ना, तर ती आई आमच्या डोळ्यासमोर नाही आहे महाराष्ट्रामध्ये. आमच्यामध्ये असं भावनिकच, आम्ही भावनेनं भारावून गेलेलो. हा माणूस जो आज इथे उभा दिसतोय, आनंद श्रीधर सांडू नावाचा, ते करण्यामागे संबंध इंदिराबाई सांडू नावाचं जे एक मोठं व्यक्तिमत्व, त्याचा चरित्रनायक त्या पुस्तकाचं इंदिराबाई सांडूच आहेत. तुम्हाला सांगतो, सगळं मी पुस्तक लंडनमध्ये शांतपणानं वाचून काढलं. तर मी त्यांना म्हटलं, यातलं म्हणजे श्रीकाकांनी एक भविष्य त्यांना दिसलं, बॉयलर आणावा, आणि बॉयलरमुळं त्या कारखान्यामध्ये खूप प्रचंड क्रांती झाली. बॉटल फिलिंगचं मशीन आणावं, 50-60 वर्षापूर्वी किंवा जास्तच वर्ष झाली असतील, त्या काळात ते बॉटल फिलिंगचं एक रिफिलिंगचं जे मशीन आणलं, त्याच्यामुळे भविष्यामध्ये खूप दृष्टी असलेला माणूस, पण दुर्दैवानं त्यांना याच्यातून इथनं एक्झिट घ्यावं लागलं. अशा अवस्थेमध्ये एक स्त्री या सगळ्या संसाराला, म्हणजे त्यात एक असा त्यात इतका लक्षात राहणार चटका लावणारा असा अभंग आहे, असा हे आहे की बर्फी घ्यायची असते, एक काहीतरी आनंदाची गोष्ट असते, आणि किती बर्फी, तर त्यांनी ती मोजली आणि 8 तुकडे 10 तुकडे, तर ते म्हणाले की मला 6 तुकडे, 6 का 7च तुकडे पाहिजेत. तर तेवढंच बसेल ना, तर ते 7 तुकड्याचं जे काही एक काय रुपये 1.5 रुपये काहीतरी असेल, ही 40-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तुम्ही आम्ही सगळे मध्यमवर्गीय ज्या कष्टातनं याच्यातनं पुढे आलो, हे चटका देणारे हे सगळ्यात हे आत्मकथन आहे ना. मी स्वतःला इतकं रसरसून आत्मकथन वाचलं. तुम्ही स्वतः ते आत्मकथन वाचा आणि घेऊन जा की आपण काय आपल्या जगण्यातलं काय हरवलं, काय माणसं अशी उभी राहतात एकमेकांसाठी, म्हणजे या हाताचं त्या हाताला कळू नये असं ती मदत करतात एकमेकांना. तुमच्या आमच्या आयुष्यातलं हे सगळं जे धन आहे ना, ते सत्व आहे. सत्वाचा उदयोस्तु करा असं केशवसूत म्हणून गेले. तो सत्व आम्ही कुठेतरी आत्ताच्या काळामध्ये व्यावहारिकतेमध्ये कमर्शियल सगळं खूप मोठ्या डिग्र्या, खूप मोठं 2 BHK 3 BHK अमूक तमूक वगैरे या सगळ्या डोलाऱ्यामध्ये आमचा जो काहीतरी आतला सूर आहे तो हरवलेला आहे. तो जिवंत राहावा, हे या सगळ्या वाङ्मयाचं शेवटी त्याचं उद्दिष्ट काय असतं. तुमचं आमचं माणूसपण हे शिल्लक राहिलं पाहिजे हो. म्हणजे एकटं युनायटेड नेशन्स आहे, WHO आहे, सगळं आहे, आणि कुठली संस्था आहेत एक जागतिक स्वरूपाच्या, आणि रोज याच्यामध्ये 7 ऑक्टोबरला गेल्या वर्षी चालू झालं ते, याच्यामध्ये आजची टोटल काहीतरी 42,800 काहीतरी त्या बेरूतमध्ये या फौजा घुसल्या, आणि त्याची 42,000 माणसं ती पॅलेस्टिनियनची तिथे त्या भूमीमध्ये गाडली गेली. हे किती चित्र विलक्षण आहे. मग काय जग पुढे गेलं, कशासाठी जग पुढे गेलं. तुम्ही आम्ही एवढे डिग्र्या घेतल्या, एवढे शहाणे झालो, काय झालो, आणि जगाचं विदारक चित्र जर हे असं असेल तर त्याचं कुठेतरी आपण शांतपणानं
विचार केला पाहिजे स्वतःशी. आपुला संवाद आपुल्याशी असं तर तुकोबाच म्हणून गेले. मी खूप त्यांचे आभार मानतो. आपण सर्वजण तुमच्या ज्या काही आठवणी त्या सांडूंचं जे पुस्तक आहे ना ते वाचून तुम्ही पुस्तक प्रकाशित करू नका, पण तुमच्या घरातल्या मागच्या पिढीतल्या सगळ्यांच्या जे काही असे काही आठवणी आहेत, असे काही प्रसंग आहेत, ते फक्त कुठेतरी एखाद्या वहीमध्ये उतरवून काढा. कसोटीचे प्रसंग जे आहेत ते तुमच्या आमच्या आयुष्यात सर्वांना आलेले असतात. सगळेच लेखक होऊ शकत नाहीत, पण थोडंसं डायरी लिहितो, दैनंदिनी लिहितो, त्या पद्धतीनं प्रत्येकानं कुठेतरी अक्षरं गिरगावीत. नुसतं आपलं ह्याच्यामध्ये ABCD किंवा AIU टाईप करण्यामध्ये तुमची आमची अक्षरं पण हरवली हो. अक्षरामध्ये काय त्या कॅलिग्राफीमध्ये याच्यामध्ये तो काय सुंदर काय वळणदार अक्षर वगैरे आपण म्हणतो ना, हे पण आपलं निघून गेलं. रेडीमेड सगळ्यांच्या गोष्टी पाखडण्याची गोष्ट निघाली. तर पाखडणं नावाची जी गोष्ट आहे ना ती आम्ही विसरूनच गेलो होतो. मी काही महिलांवरती असं काही भयंकर काहीतरी त्या एकदम मागे जा आणि ते असं आता काहीतरी हे चाळा खडे निवडायला घ्या वगैरे इतकं मागे घेऊन जात नाही आहे, पण ती एक क्रिया आहे. आणि मराठी पण नावाची जी गोष्ट आहे ना ती आपल्या सगळ्या जगण्यातनं एकामागून एक. तुम्ही ती लग्नाची केटररला बोलवा ना, तुमच्या घरातले लोक काय करतील की ते सगळं पंजाबी आणि अमुक आणि तमुक त्या सगळ्याला हे देतील. तुम्ही एखादा मराठी पदार्थ सांगा, नाही मिळणार तुम्हाला सांगतो. हे सगळं मराठी. पण आजच्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी आम्ही विसरून चाललेलो आहोत. तिसऱ्या पिढीला मराठीचा अर्थ समजत नाही. पण याला छेद देणारं एक वाक्य मला माझ्या नातीकडनं जिजाकडनं परवा लंडनमध्ये ऐकायला मिळालं. मी जरा असं काहीतरी माझा काहीतरी कोणतरी बोललं असेल, काहीतरी माझ्या मनासारखं नसेल म्हणून मी काय बोललो नाही. तर जिजा आमच्या बायकोला म्हणाली, आजी आबाचा पापड मोडलाय का म्हणून वगैरे. म्हणजे लंडनमध्ये जन्माला आलेली मुलगी, तिथं शिकलेली त्या मुलीला हे पापड मोडणं म्हणजे काय असतं. हा जेव्हा बोललं तेव्हा म्हटलं मला काहीतरी असं समाधान वाटलं. तुम्हाला सांगतो की भाषा आपण कुठेही असलो मराठीत बोललं पाहिजे. तुम्हाला सांगतो आम्ही तिथे गेली 15-20 वर्ष आहोत, पण सगळ्या घरामध्ये आम्ही मराठी व्यतिरिक्त इतर काहीही कुठलंही काही बोलत नाही. तुम्हाला सांगतो तर घरात दारात इथे कुठे जिथे मराठी वाचत राहा, मराठी बोलत राहा तरच. म्हणजे हे कशासाठी, माझा स्वार्थही आहे त्याच्यामध्ये, नाही तर आमच्या कविता कोण वाचणार हो तुम्हाला सांगतो. पुन्हा एकदा नमस्कार. माऊलींपासून याची सुरुवात झालेली आहे आणि हे छोटे आम्ही सगळे छोटे वारकरी आहोत. त्याच्यातली ती दिग्गज नावं 700 वर्षापूर्वी किंवा नामा म्हणे माझा लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ, हे जे ओळी आहेत असा प्रसंग नाही जगाच्या इतिहासात. 700 वर्षापूर्वी एक माणूस पद्मासन घालून बाहेर दगड लावा सांगतोय आणि दुसरा एक साहित्यिक कवी आहे आणि तो त्याचं संबंध रेकॉर्डिंग असे अभंग लिहितोय की वगैरे. हे काय जगात कुठे आहे सांगा मला. तुम्हाला सांगतो हे माहीत नाही आम्हाला. समाधीचे अभंग आम्ही वाचलेले नाहीत. काय ठेवा आहे संबंध. मराठीची कविता म्हणजे मराठी साहित्य म्हणजे एक भांडार आहे संबंध. तुम्हाला सांगतो ते आपल्यालाच माहीत नसेल तर आपल्या पुढच्या पिढीला कुठून माहीत असेल. मी दया मागतो, मी भीक मागतो. तुम्हाला सांगतोय की मराठीत बोलत राहा. मराठीचं जे काही तुमच्या ह्याच्यातलं शक्य आहे 800, 900, 1000 म्हणजे कुठलंही वन फॉर द रोड वगैरे हे तुमचं 90 वगैरे न मागवता 2000, 2500 बिल होतं आणि व्हेजिटेरियनचं बिल 1800, 1100, 1200 रुपये बिल होतं. तर 100-150 रुपयाचं पुस्तक एखादं गणं विंदांचं पुस्तक असो, पाडगावकरांचं पुस्तक असो, डोहसारखं एखादं श्रीनिवास विनायक कुलकर्ण्यांचं पुस्तक असो किंवा आमच्या दया पवारांचं एखादं आत्मकथन असो, हे सगळं जे काय आहे ना हे मराठीचं ठेवा आहे. तो तुम्ही भले घरात ठेवायला जागा नसेल पण वाचनालयातनं आणा, वाचा, परत करा असं या निमित्तानं बोलतो. सांडू प्रतिष्ठानचं हे काम त्यांच्या पुढच्या पिढीनं अशाच पद्धतीनं चालू ठेवावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. नाहीतर काय होतं, घरच्यांचे विरोध सहन करून सगळ्या गोष्टी आयुष्यातल्या कराव्या लागतात.
हे खरं आहे, सत्य आहे. मी माझ्या घरचं सांगतोय तुम्हाला. कारण आम्ही गेलो की तिकडचेच झालो. तुम्हाला 2-3 दिवस घरात काय वगैरे काही कळत नाही. हे छंद आहेत सगळे, हे वेड आहे. हे छंद वेड छंद जोपासल्याशिवाय काही कुठली गोष्ट उभी राहत नाहीत. अशा अनेक लोकांना, सांडूंना जसं वेड लागलेलं आहे तशी वेडं समाजामध्ये अनेकांना लागोत अशी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर कविता जितक्या सुंदर वाचतात तितकं भाषणही सुंदर करतात आणि प्रत्येकाला तुमचं हे म्हणणं आज नक्कीच लक्षात राहील. कारण की हे समोर बसलेले आहेत ना, ते सगळ्यांकडं पुस्तकं आहेत सर. ती फक्त पुढच्या पिढीला द्यायची आहेत. आणि आज तुमच्या भाषणाने ती प्रेरणा परत एकदा जागृत झाली की त्याला बाबा रिझान एक पेज तरी तू रोज वाच, एवढं सांगण्याची ताकद तुमच्या आज ह्या भाषणाने आम्हाला दिलेली आहे. आणि खूप आवडलं तुमच्यासमोर बसून हे ऐकणं. खरं तर या सभागृहाचा आणि ह्याचा आपण एक भाग आहोत आणि आपण मराठी आहोत हे असण्याचाच अभिमान आज आम्ही घेऊन घरी जाणार आहोत. आणि त्याच्यात सगळ्यात वरच्या टोकावर तुम्ही असणार आहात. त्यामुळं खूप धन्यवाद सर. असेच लिहा, असेच बोला, दरवर्षी या. आणि आम्हाला खूप आवडतात आणि आवडत राहणार आहात ह्याच्याबद्दल शंकाच नाही. हा तुमचा ऋणनिर्देश झाला इथपर्यंत ठीक आहे. आमच्या मंडळामध्ये मागच्या महिन्यामध्ये एक बाई आले होते, यामिनी पानगावकर नावाच्या. तर त्यांनी साहित्यिकांच्या पत्नी असं एक पुस्तक लिहिलं आहे आणि त्यात एक जागा रिकामी आहे. मला त्या बाईंचं तेव्हा कळलं नाही की त्यांनी 24 साहित्यिकच का घेतले. खाली एका कवीची जागा रिकामी होती. बहुतेक मिसेस ह्यांचं शोभाताईंचं नाव तिथे जाईल. त्या बाई आता माझ्याकडे नंबर आहे, मी त्यांना सांगणार आहे की जे 25 पान रिकामं आहे ते बहुतेक कवीपत्नीचं आहे ना, शोभाताई नायगावकरांचं. ते त्यांनी लिहावं असं मी त्यांना आग्रह करेन. आणि त्या बाईंचं जेव्हा इथे व्याख्यान होणार आहे आमच्या मंडळामध्ये तेव्हा मी तुम्हाला बोलवीन. तेव्हा त्या उलट्या बाजूनी बोलणार आहेत, सुलट्या बाजूनी बोलणार नाही. म्हणजे ते कुसुमाग्रजांपासून बोलणार नाही आहेत, त्या मिसेस नायगावकरांकडनं बोलणार आहेत. त्या आहेत म्हणूनच तुम्ही आहात ह्याच्याबद्दल शंकाच नाही. आणि ह्या वाक्याला जोरदार टाळ्या असल्या पाहिजेत. पुढचं भाषण आपण अतिशय छान गोड असं ऐकणार आहोत. कोकण मराठी साहित्य परिषद ही ज्यांची अजन्म ओळख आहे, म्हणजे या बाई तिथे गेल्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषद हे नाव आधी येतं आणि नमिताताई कीर हे नाव नंतर येतं. पण कुठल्याही समारंभामध्ये काहीही चुकू दे, काही कमी जास्त होऊ दे, या बाई कधीही कोणाला आवाज चढवून बोलणार नाहीत. एखाद्याला बाजूला घेऊन सांगतील, अरे हे असं व्हायला हवं होतं, ते तसं व्हायला हवं. आपल्या घरात एक मोठी आत्या असते बघा, की म्हणजे खूप काही रागवणारे असतात, काकवा रागवणारे असतात. एक आत्या अशी असते, ती खूप शांत असते, सगळं समजून सांगणारी असते. ती भूमिका कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये आमच्या नमिताताई करतात असं मला वाटतं. मी फार थोड्या वेळात त्यांच्याशी हे झालेलं आहेत. तर असं ताईंचं खूप छान मराठीवरचं अभ्यासपूर्ण भाषण. आणि सांडू सरांच्या त्या खूप बेस्ट फ्रेंड आहेत, हे सांडू सरांनी मला नंतर सांगितलं. तर आता त्या लेखक सांडूंबद्दल बोलणार आहेत की फ्रेंड सांडूंबद्दल बोलणार आहेत त्यात आपण बघूया. नमिताताई कीर. व्यासपीठावरील आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, महाराष्ट्राचे कवी अशोकजी नायगावकर. आपल्या या कार्यक्रमात म्हणजे दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठानतर्फे दिल्या गेलेल्या या पुरस्काराचं हे ज्या प्रतिष्ठान जे आहे, या प्रतिष्ठानाचे अध्यक्ष आनंदजी सांडू माझ्यासमोर बसलेले आहेत. दिनकरजी गांगल, की ज्यांनी आज आपण मराठी चालेल दिनकर
अलीकडे काय होतं माहिती आहे का, की पूर्वी तरी आपण असंच म्हणायचो की ठीक आहे नमिता केर, दिनकर गांगल, पण आता जी लावायला लागले, राव लावायला लागले, आणि लावायला लागतं हे डोक्यात ठेवायला लागतं. त्यामुळे हां, म्हणजे ही एक पंचायत नेहमी होते. मग तेव्हा काय म्हणायचं, जे आहे ते आपण म्हणतो राव म्हणू. हां, तर सांगायची गोष्ट म्हणजे आत्ता आपण मराठीबद्दल बोललो, वाचनाबद्दल बोललो, पण एक चळवळ अशी की जी माझ्या तरुणपणात मी बघितली, जी दिनकर गांगलांनी गावागावात आणली, ग्रंथालयाची चळवळ, वाचनाची चळवळ. मला आजही आठवते, त्या गाड्या यायच्या पुस्तक घेऊन आम्ही त्यांच्या मागे, गाड्यांमागे सुद्धा धावायचो, कारण तेव्हा घराघरात पुस्तकं कमी होती आणि त्यावेळेला वाटायचं काय नवीन घेऊन आलेलं आहे. तर अशा एका चांगल्या चळवळीचे आज आम्ही सगळे म्हणतो, मराठीत लिहितो, मराठीत बोलतो, किंवा पुस्तकं छापून घेतो, पण ही जे काय मराठीचं मराठीपण आहे ते ज्यांनी जिवंत ठेवलं असे हे दिनकरराव गांगल. तुम्ही सगळे पारितोषिक जे प्राप्त झालेले आहेत ते सगळे लेखक, कवी आणि सगळे रसिकजन हो. आज नायगावकरांनी सुरुवात केल्यानंतर मूळ विषय आपण काय बोलायचा हे डोक्यातनं जातं, एवढं निश्चित. मी त्यांना म्हटलं सुद्धा की तुमचं भाषण हे नेहमी शेवटी ठेवलं पाहिजे, कारण काय होतं की ते एक एक तुकड्या तुकड्याने इतकं बोलत असतात ना, त्यावेळेला तो प्रत्येक तुकडा चांगला असतो, त्याचा कंटाळा नाही येत, ऐकावा लागतो. आणि मग ते झाल्यानंतर मग आपण त्या तंद्रीत असताना आपण उठायचं आणि आपण बोलायला लागायचं, ही एक शिक्षा असते. त्यामुळे बोलण्याचा प्रयत्न करणारच आहे, करायचाच आहे. पहिल्यांदा ज्यांना ही सगळी चांगल्या लेखनाबद्दलची बक्षिसं मिळाली, पारितोषिकं मिळाली, त्या सगळ्यांचं अभिनंदन करते. आणि हे जे व्यासपीठ आहे, दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठानचं हे व्यासपीठ आहे, त्यांना खूप शुभेच्छा देते. खरं तर काय माहिती आहे का, की ही व्यासपीठं खूप व्हायला पाहिजेत, ती आता कमी होत चालली आहेत. आणि त्यामुळे आज अनेक लेखक इथे आले. आणि या लेखकांचं मला एक आणखीन आज कौतुक वाटलं, ते असं की हे लिहितात चांगले म्हणून त्यांना इथे आपण निमंत्रित केलं, सन्मान केला, पण हे बोलतात सुद्धा छान. आणि इतकं चांगलं बोलतात की ज्याला वक्तृत्व म्हणतात हे ह्यांच्याकडे आहे. हातात कागद नसतो आणि हे बोलतात, तेव्हा हे एक आणखीन मराठीला मिळालेलं एक नवीन वळण भाषेला, असं मला वाटतं. लिहिलं जातं, बोललं जातं, वाचलं जातं. आजपर्यंत आम्ही म्हणायचो लिहा आणि वाचा. आता बोलणंही खूपच चांगलं आहे ना गोष्ट, कारण ज्यावेळेला कविता सादरीकरण केलं जातं ना, त्यावेळेला ती कविता नीटपणाने पोचण्यासाठी आम्ही अनेकदा म्हणतो अभिवाचन चांगलं करा. आणि आज मला कळतं आहे की त्यांनी आता मगाशी एक कविता गाऊन दाखवली. बरं, ते वक्ते म्हणून बोलणार नव्हते, आले आणि त्यांनी सादर केलं. तर ही जी सहजता आहे ती लेखकांमध्ये, कवींमध्ये जी येते ती मला अधिक आवडली. मराठीचा विषय निघाला, थोडंसं बोलते की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. गांगल सर समोर आहेत. सगळेच आम्ही साहित्य संस्थेत असल्यामुळे आम्ही सगळेजण प्रयत्नशील होतो. आपापल्या परीने सगळ्यांनी प्रयत्न करून आपल्याला मराठी भाषेचा दर्जा बहाल केला गेला. मला इतक्यांदा जे परिसंवाद झाले, इतक्यांदा चर्चा झाल्यात त्याच्या आधी, त्याच्यानंतर मला असं वाटलं की हा अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला मिळाला आहे, पण आपण मराठी लोक आपल्या भाषेवर प्रेम करतो का, हा मुद्दा आहे. कारण त्याच्यावरचं एक उदाहरण सांगते. प्रत्येकाने याचा विचार करावा की आपण प्रेम करतो का. आपण तळ्यात आणि मळ्यात आहोत, आणि म्हणून आपण निश्चितपणाने असं नाही म्हणत की माझी भाषा प्रगल्भ झाली पाहिजे, माझ्या भाषेतले शब्द मला आले पाहिजेत, नवीन नवीन शब्द मी आत्मसात केले पाहिजे. एक सांगू का, माझे आईवडील शिक्षक होते आणि त्यामुळे ना अक्षर सुंदर असणं, वळणदार काढणं, त्याचबरोबर नवीन नवीन शब्द शिकणं, हे आम्हाला त्यांनी लहानपणापासून ती तालीम केलेली होती. किंवा उभं राहून बोलायचं, तुला येतंय, तू बोलायला पाहिजे. तर हा जो एक भाषेची एक सवय आपल्याला जी बोलायला लावली, तर अलीकडे हे कमी होत चाललं. म्हणून मी प्रेम हा शब्द वापरला.
एक मला याचा एक किस्सा असा आठवतोय की मॅजेस्टिकच्या गप्पामध्ये जयवंत दळवीने नासी फडकेंची मुलाखत घेतली होती आणि त्यांनी त्यांना एक प्रश्न विचारला की तुमची भाषा किती प्रगल्भ आहे, काय करता? त्यावेळेला ते म्हणाले, काही करत नाही आहे, मी माझ्या मराठीवर प्रेम करतो. तर हे किती काळापूर्वीचं उत्तर हे देऊन ठेवलेलं आहे त्यांनी आपल्याला. ज्याने एवढं सुरेख लिहिलं आहे ना, त्याने हे आपल्याला उत्तर दिलं आहे. मग जर उद्या आपल्याला अधिक चांगलं लिहायचं आहे तर आपण अधिक शब्दसंचय केला पाहिजे, आपल्या भाषेकडे आपुलकीने बघितलं पाहिजे आणि सगळ्यात जास्त म्हणजे ही जी आपली भाषा आहे ना, ही जगण्याची भाषा झाली पाहिजे, तरच ती आपल्या अंगवळणी पडेल असं मला वाटतं. आता हे सगळे इथे लेखक मंडळी जमली, त्यांना एक थोडंसं मला असं सांगावं असं वाटतं की तुम्हाला ना एक खूप छान मोठी देणगी लाभलेली आहे ती प्रतिभेची. आजकाल ना लिहायला आवड सगळ्यांना असते, बरेच जण लिहितात, लिहितात ही गोष्ट चांगली आहे. असं काही सगळ्यांचंच फार छान लिहिलं जाईल असं नसतं, पण तो छंद असतो. पण जे खूप छान लिहितात त्यांना निश्चितपणाने प्रतिभेचं वरदान असतं. आणि ही प्रतिभा ही अनेकदा असं असतं की नाभीत आपल्या जो काय हे असतं कस्तुरी मृगासारखं माहीत नसतं. कधीतरी माणूस म्हणतो मी हे वाचतो ते वाचतो आणि मला लिहायचं सुचतं. असं नसतं, तुमच्यात तो अंश असतो आणि म्हणून तुम्ही लिहिता. आणि त्याचं ती जी प्रतिभा आहे ती सांभाळा, ती वाढवा. कारण प्रतिभा नाही आहे ना तर लिखाण नाही. आपण म्हणतो म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलं की प्रतिभा कशी आहे, व्यासांची प्रतिभा ती कशी आहे तर सूर्याच्या तेजासारखी. इतकी प्रतिभा प्रखर असते, तेजस्वी असते आणि तिचा अंश तुमच्यात आलेला आहे, त्याचा एक आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. ही जर प्रतिभा नसती तर आमचे जे नायगावकर सर लिहितात की त्यांची मध्ये एका ह्याच्यावर मला आलं, त्या नायगावकर सर नव्हे, ग्रेस लिहितात, कोलटकर लिहितात, आरती प्रभू लिहितात. पण नायगावकर सरांनी लिहिलेल्या 4 ओळी सगळीकडे अलीकडे 6 डिसेंबरच्या निमित्ताने फिरत होत्या की प्रिय भीमा तुझी सावली अंगावर पडली उजेड झाली. हे काय आहे, हे काय आहे? या 4 ओळी माझ्या अशा डोक्यात म्हणजे आधीचपासूनच माहीत होतं, पण आता एक एक ही जे सगळी कवी लिहितो ना, हा कवीची कविता कवीला राहतच नाही. ती सर्वमान्य होते, ती जगमान्य होते, ती लोकमान्य असते. आणि ही प्रतिभा या 4 ओळीत तेवढं लिहिता येतं. तर हे एक अनमोल देणं आहे, शब्दांचं देणं तुम्हाला आहे लाभलेलं. आमच्या तुकाराम माऊलीने म्हटलेलं आहे की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दची देव. हे किती वर्षापूर्वी लिहिलं आहे हो. हे जर शब्द आहेत, मग हे शब्द ना मला येतात ते शब्द नाही, याहून अधिक चांगले शब्द भाषेतले शोधा, निवडा आणि ते आपल्या संग्रही ठेवा, आपल्या लेखनात वापरा. आज मला सांगितलेलं होतं की सांगितलेलं होतं म्हणण्यापेक्षा मी सांडू सरांकडनं पुस्तक मागून घेतलं होतं आणि मला त्याच्यावर बोलायचंही आहे, थोडं बोलणार आहे, त्रास देणार नाही आहे. कारण नाही, कधी कधी कसं असतं पुस्तकावर बोलायचं असलं ना की वाटतं की खूप काहीतरी सगळं आता ना बाई सांगत राहणार असं एक आपल्याकडे, आणि आपण प्रयोग करतो सुद्धा, व्यासपीठावरनं असे प्रयोग होतात म्हणून लोक घाबरतात, हेही मला माहिती आहे. तर हे जे पुस्तक जे आहे हे पुस्तक आत्मकथनात्मक पुस्तक. आणि ह्या पुस्तकातलं ना पहिलंच जे त्यांनी मुखपृष्ठ आहे त्याच्यावर लेखकाचं नाव आहे आनंद इंदिरा श्रीधर सांडू. अलीकडे आईचं नाव आपण अनेक ठिकाणी वडिलांच्या आधी आईचं नाव आलं पाहिजे असा एक शासनाचा फतवा आहे. पण तो फक्त मी जे शैक्षणिक क्षेत्रात काम करते तिथे बघितलं आहे तर सर्टिफिकेटवर असतं. बाकी कोणीही आईचं नाव जाणीवपूर्वक लावत नाही. पण सांडू सरांनी आईला हा जो सन्मान दिला आहे ना तो मला खूप मोठा वाटला, खूप मोठा वाटला. मगाशी कुणीतरी बोलताना सांगितलं की बायकांच्या मनातलं पटकन कळतं, नाही कळत वगैरे असं. पण एक सांगू का की बायकांच्या मनातलं खरं तर कळतच नाही. आणि मगाशी पटकन कोणी सांगितलं की होय म्हणतात, नाही म्हणतात आणि मोकळ्या होतात, बिलकुल नाही. बायकांच्या मनातलं खरं तुम्हाला कधी कळतच नाही. त्यांचा वरचा जो प्रतिसाद असतो ना तो वरचाच असतो. त्यामुळे कधी गाफील कोणीही राहून नये.
तर महत्त्वाची गोष्ट की आत्मकथन हे आत्मकथन ही एक कला आहे, लिहिणं सोपं नाही आहे. कारण त्याच्यात काय असतं, जसं आत्मचरित्र आहे ना त्याचाच एक भाग आत्मकथन. तर आत्मकथन म्हणजे माझ्याविषयी लिहायचं, लेखकाने स्वतःविषयी लिहायचं, त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी लिहायचं, त्याच्या अनुभवाविषयी लिहायचं, त्याच्या भोवतालच्या गोतावळ्याविषयी लिहायचं, त्याच्या जीवलगांविषयी लिहायचं. आता हे सगळं लिहिताना आपण माणूस म्हणून अनेकदा दोन्ही प्रकारचे अनुभव घेत असतो, चांगले वाईट. माणसं आपलीच असतात, कधी चांगली वागतात कधी नसतात, पण त्यांचं जे नकारार्थी असतं ते आपण मनात ठेवतो, तरीही ते असतं. पण हे सगळं असतानाही आपण आपल्या या गोतावळ्याबद्दल लिहिणं, आत्मकथन करणं, हे म्हणून मगाशी म्हटलं ती एक कसोटी आहे, कठीण काम आहे. पण ते त्यांनी केलं आहे. ह्याचं एक कारण असं मला वाटतं, त्यांनी त्याच्यात खोटं नाही लिहिलं आहे. त्यांनी प्रांजळपणानेच सगळं लिहिलेलं आहे. स्वतःच्या विवेकावर, स्वतःच्या विचारावर, स्वतःच्या अनुभवावर भरोसा टाकून त्यांनी सगळं लिहिलेलं आहे. खरं आहे ते. आता खरं हे एवढ्यासाठीच लिहिलं आहे की ते अत्यंत साध्यासुध्या भाषेत लिहिलेलं आहे. तिथे काही कृत्रिमता नाही आहे. कुठलंही जे व्यक्तिचित्रण आहे ना ते त्यातलं सजून धजून आपल्यासमोर आलेलं नाही आहे, तेव्हा कळतं. अगदी आईविषयी लिहिताना सुद्धा इतकं सुरेख लिहिलेलं आहे की आईबद्दल ते असं म्हणतात की जिच्या ऋणातून कधी उतराई होता येत नाही ती आई. आणि जी माझ्या व्यक्तिमत्वाचा जो गाभा ज्यांनी उभा केला ते माझे वडील. एवढीच ओळख, खूप सुरेख. मगाशी आपल्याला नायगावकर सर म्हणाले तसे खरंच आई त्यांची वेगळी होती. वयाच्या 40च्या आसपास याला सामोरं जावं लागलं. 6 मुलं होती, पण ती बाई डगमगली नाही. कुठेही असा उल्लेख नाही आहे की काही क्षण, काही दिवस काय करू हा प्रश्न पडला. असतात अनेकदा आपण ह्याच्यातनं पण वाचतो की ती स्तंभित झाली, तिला धक्का सहन नाही झालं. काही नाही. आईने 6 मुलांना घेतलं आणि आईने पहिलं काय केलं तर काटेकोरपणाने तिने आर्थिक नियोजन केलं. लक्षात घ्या, सोपी गोष्ट नाही. थोडीफार काय असेल मिळकत त्या काळातली, पण ती आणि माझी 6 मुलं आणि मी माझी स्वतंत्र म्हणजे कोणाकडेही काही न मागता जगणार, हा त्या बाईने निर्धार केला. अनेकदा असं होतं की चालता चालताना वाट असते ती अंधूक होत जाते आणि आपण नवीन वाटा शोधतो. ह्यांच्या आईने नवीन वाट नाही शोधली, तिने नवीन वाट शोधली नाही, तिने नवीन वाट स्वतः काढली. आणि हे मला मोठं वाटतं. अशा आईचा हा मुलगा किंवा वडील अल्पायुष्य होते, म्हणजे हे लहान होते आणि वडीलही अल्पायुष्यच होते, पण केवढं कर्तृत्व, उद्योजक होते. आणि किती आधी हा मोठा जो ब्रँड आहे सांडूच औषधी ब्रँड, हाच तर मोठा. तिथे ते कारखान्यात ते कारखाना म्हणायचा का मला माहीत नाही, पण त्याच्यात ते काम करत होते आपल्या भावंडांबरोबर, आजोबांबरोबर. त्यानंतर त्यांनी स्वतःचे छोटे छोटे उद्योग उभे केले. हे जे मगाशी परत ह्यांनी सांगितलं की आज आपण म्हणतो बॉयलर आपल्या घरातसुद्धा बसवलेले असतात पाणी गरम हवं म्हणून. माहीत झाला हा शब्द 60-70 वर्षापूर्वी. कुणाला माहीत होता बॉयलर? कुणाला माहीत होतं बॉटल फिलिंग मशीन? बाटल्यांमध्ये ते ऑटोमॅटिक भरलं जातं, कुठं माहीत होतं? हे सगळं त्यांनी कर्ज काढून घेतलं. ही जी धमक आहे ना ही खूप मोठी. मगाशी कुणीतरी इथे म्हटलं की इथे उद्योजकांना बोलवलं जातं. मला खूप आवडलं. मराठी उद्योजक ह्या व्यासपीठावर खरंच यायला पाहिजेत, कारण आपल्याकडे मराठी उद्योजक खूप कमी आहेत. घाबरत व्यवसाय करतात. पहिल्यांदा म्हणजे आम्हीसुद्धा व्यवसाय सुरू केला ना त्यावेळेला कोणीतरी असं म्हटलं, काय तुम्ही हॉटेल व्यवसायात पडलात? अरे पडलात कसं? पडलो नाही. पडलात म्हणजे तुम्ही, पण ही आपली मुळात बोलायची सुद्धा पद्धत आहे. तर म्हणून काय होतं, म्हणजे आपल्याला एकच माहीत असतं नफा तोटाच्या गणितात आपल्याला नाही हो जमत ते. आणि म्हणून आजही इतक्या वर्षांनी सुद्धा मराठी जी लोकं आहेत ती उद्योगधंद्यामध्ये ना सहजपणाने हात नाही घालत, नाही कसली रिस्क घेत, नाही कसली जोखीम घेत. यांच्या वडिलांनी घेतली होती.
किती काळापूर्वी, 60-70 वर्षापूर्वी. ही जी माणसं आहेत ना, ही माणसांना खरं सांगायचं तर मला तर कधी कधी वाटतं की आत्ताची ही सगळी तरुण मुलं आहेत ना, की ज्यांचं सगळं त्यांच्या लॅपटॉपवर, धंदेसुद्धा लॅपटॉपवर चालतात, त्यावेळेला मला असं वाटतं की ह्या ज्या आत्ताच्या कथा आहेत, लाखो रुपये त्यावेळेला कर्जाऊ घ्यायचे, उद्योगधंदे करायचे, उभं राहायचं, ही जी उद्या दंतकथा बनून राहतील. आज कसं आहे, आमची तरुण मुलं हा नाही चाललाय, 4 वर्षांनी म्हणतात हा व्यवसाय बदलतो, मी दुसरा करतो. येतात त्यांना गणितं येतात, पण ही सगळी तात्पुरती असतात. आज हा जो ब्रँड आहे, सांडू ब्रँड, हा इतकी वर्ष का राहिला? हे सगळं त्यांचे कुटुंबीय आहेत. मला सगळं एकच वाटतं, एका माणसामुळे नसतं. जसं त्यांच्या आईचं होतं, वडिलांचं हे होतं, पुढे ह्यांचं त्याच्यात सहभाग होता, भावंडांचा होता, आज येणाऱ्या सुनांचा आहे. कौतुक आहे, ह्या दोन्ही तरुण सुना इथे बसलेल्या आहेत. आत्ता त्यांना विचारलं मुलगे कुठे आहेत, तर एक बंगलोरला, एक अमक्याला आहे. त्यांनी वेगळे व्यवसाय सुरू केलेत की ह्यापेक्षाही वेगळे, आणि वयाच्या 21व्या वर्षी केला. त्यांच्या मुलाने 21व्या वर्षी तो व्यवसाय सुरू केला की संगणकावर भरतकाम. त्याला इंग्लिशमध्ये मला वाटतं टेक्नो असं काहीतरी आहे. हां, आणि त्याच्यात तो प्रचंड यशस्वी आहे. तर हे बाळकडू, मग असे बाळकडू हा शब्द वापरला, खरं आहे, सांडूंच्याकडचं बाळकडू ना खरोखर असं पॉवरफुल आहे, जबरदस्त आहे. म्हणजे खरं चेष्टेने नव्हे, पण एक खरोखर हे बाळकडू म्हणजे काय, वारसा आहे. हा वारसा झिरपत इथे आला. सांडूने जे पुस्तक लिहिलं आहे, खुद्द सांडूंची जडणघडण या सगळ्यात छान झाली. ते CA झाले, आपली फर्म काढली, सगळं विश्वासाने सचोटीने जगत राहिले. मगाशी मी म्हटलं त्यांना फारशी उलाढाल नाही करायला लागले, जो जसा स्वभाव आहे तसा ते जगत राहिलेत. आणि ह्याची उदाहरणं काय, तर ज्यांच्याकडे त्यांनी CA शिकले, ज्यांच्या इथे काम केलं, ते अशोकराव मोदी, एका मोठ्या फर्मचे मालक, ते त्यांना म्हणाले तुम्ही माझे भागीदार व्हा. आणि ते भागीदार झाले. काही काळ त्यांची स्वतंत्र प्रॅक्टिस चालूच होती. हा बहुमान आहे. आणि हे कशाने मिळवला? सचोटीने. ही कुठली त्यांच्यात आलेली सगळा वारसा आईवडिलांचा, सगळं सचोटीने त्यांनीही केलं होतं. आईला म्हणतात नंतर तर शेअर्समधलं कळायचं, बँकिंगचं सगळं ज्ञान होतं, मिळवून घेतलं होतं. ह्यापेक्षा यांचं एक विसंगत ह्याला म्हणजे गोष्ट म्हणजे ते साहित्यात रमले. नफा तोट्याची दुसऱ्याच्या गणितं करता डोक्यात व्यवहार असतो. मी असं का म्हटलं विसंगत, की जो माणूस व्यवसाय करतो ना, त्याच्या डोक्यात फक्त ना ती गणितं असतात पैशाची. मी मिळवीन किती, मी दुसऱ्याचे किती मिळवीन, आणखीन स्वतःचे सुद्धा मला किती हे करायला लागते, ही असतात. थोडासा अनुभव मला आहे. तेव्हा जी काय आम्ही म्हणतो ना भावनांक वगैरे असतो, तो थोडा कमीच झालेला असतो, संवेदनशीलता कमीच झालेली असते. कारण एकच कळत असतं, प्रॅक्टिकल लाईफ. 4 कामगार उद्या आले नाहीत तर त्यांना माझ्याकडे माफी नसते. अरे माझा धंदा अडेल, तू काही कर, बरं नसलं तर इथे ये, असा एक कठोर निर्णय घ्यायला लागतो. अशा ह्याच्यात असताना सुद्धा त्यांनी आपण जो काय हे जे विसंगत जे त्यांनी केलं, साहित्याची आवड, बरं आवड म्हणजे नुसतं वाचन नव्हे. 2 काव्यसंग्रह झाले, सांज सावल्या म्हणून ललित साहित्याचं पुस्तक झालं. 3 पुस्तकं अशी झाली की त्यांना अनेक मान्यवरांनी त्यांना पत्र लिहिली होती. ती किती होती? 400 ते 500. तर ते 3 खंड झाले. त्यांनी अनेकांना लिहिलेली जी पत्र होती त्याचं पुस्तक झालं शब्द फुले अंतरातली. कविता संग्रह काढला. आत्ता ही 2 नवीन काढली आहेत. तर साहित्याच्या प्रांतात सुद्धा ते आता प्रस्थापित होऊ लागले. खूप त्यांनी केलं आहे. वक्तृत्व त्यांचं चांगलं आहे. तुम्हाला माहीत नसेल, ज्योतिषाचा अभ्यास केला आहे आवड म्हणून. आणि 1200 पत्रिका त्यांनी बघितलेल्या आहेत. आणि त्या कशा बघितल्या आहेत? शास्त्रीय पद्धतीने, गणित, तर्क आणि अंतस्फूर्ती यांनी बघितल्या. त्यातले ठोकताळे खूप बरे आलेत, हे त्यांना कळलेले आहेत, पण सोडून दिलं. वक्तृत्व आहे, शास्त्रीय संगीताची आवड आहे, आणि त्याहीपेक्षा एक चांगलं आहे म्हणजे ते उखाणे लिहितात. ही आम्हा बायकांच्या दृष्टीने अत्यंत गौरवाची गोष्ट आहे.
अजिबात येत नाही. एक नेहमी कुणी सांगितलं म्हण ग तर भाजीत भाजी सुरू होतं, किंवा किंवा फुले काय ते बेचते वेचून हा आमचा पारंपरिक सुरू होतो. पण हा जेव्हा मी मुद्दा वाचला तेव्हा मी स्वतःला, आता उखाणे फार कमी घ्यायला सांगतात आम्हाला, पण सांगतात तरीसुद्धा आपली अब्रू त्यातनं राहू शकते. किती लिहिलेत उखाणे? 400हून जास्त. तर मला ही त्यांचं सगळं जे अंगत, हे सगळं त्यांची जडणघडण आहे, त्याचा पाया हे त्यांचं घर आहे. आज मला एकच वाटतं, ही जी मोठी घराणी असतात ना, तर आपण ती बघतो, ती अशी उंच उंच जातात. त्याच्यासाठी एक असतं, तो पाया असतो, तो विचारांचा असतो, मूल्यांचा असतो. आणि म्हणून त्याच्या पुढची जी इमारत असते ना, तीसुद्धा अशी सहज तो पायाला धरून चिकटून पुढे जात असतात. तर आपल्या मराठी लोकांना हा एक आदर्श आहे. मला नेहमी वाटतं की सगळं म्हणतात की जगणे सुंदर आहेच, पण जगणं अधिक कसं सुंदर करावं याचा वस्तुपाठ आमच्या आनंद सांडूनी घालून दिलेला आहे. आणि त्यांचीच एका कवितेची ओळ सांगते. आणि मग मला कळलं की यांचं जगण्याचं जे तत्त्वज्ञान आहे ना, हे ते वेगळं आहे, सहज आहे. म्हणजे एखादा म्हणजे मला वाटतं ते कधी दुःखी कष्टी नसतील. समोर वहिनी बसलेल्या आहेत, एक सतत एक चैतन्याचा एक झरा त्यांच्यातनं वाहत असतो, असं हे व्यक्तिमत्व आहे. मला वाटतं वहिनींना पटलेलं नाही आहे. असतं, मी मगाशी म्हटलं ना, खरं मत कळणारच नाही आपल्याला. तर एक त्यांच्या ह्याच्या मला आवडतात ओळी, केवळ मलाच नव्हे. ही जी कविता त्यांनी लिहिली ती मला नंतर असं कळलं की ही कविता इथले जे ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्यांनी ती कविता एका कार्ड साईज ह्याच्यावर पेपरवर छापून ते सगळे ज्येष्ठ नागरिक प्रत्येकाला, म्हणजे केवळ संघातले नव्हे इतरांनासुद्धा वाढदिवसानिमित्त ती भेट देत असतात. त्यातल्या 2 ओळी सांगते, फक्त मला सांडू कसे आहेत हे तुम्हाला सांगण्यासाठी. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की सुखात आणि दुःखातही आनंद शोधला पाहिजे. सुखात आणि दुःखातही आनंद शोधला पाहिजे. तराजूच्या काट्यासारखा तोल साधला पाहिजे. हा तोल साधणं ही त्यांची मनापासून केलेली क्रिया आहे. त्यांनी सुखात आणि दुःखात निश्चितपणाने हा आनंद शोधला आहे. आणि म्हणून आनंददायी सांडू असं हे व्यक्तिमत्व आहे. थांबते. धन्यवाद ताई. मला आत्तापर्यंत अजिबात नमस्कार, मी विकास सांडू, आनंदरावांचा लहान भाऊ. मी लिस्टमध्ये नाही आहे, फक्त एकच मिनिट सांगतो. आपण त्यांच्या लेखनाबद्दल आणि सगळ्याबद्दल बोलतो आहे, त्याची सुरुवात कशी झाली ते सांगतो. दादा CA झाला आणि इमर्कमध्ये होता, म्हणजे वरळीला होता. तेव्हा बसनी जायचा, आल्यावरती जाताना एक तिकीट आणि येताना एक तिकीट, दोन्हीच्या मागे कविता असायच्या. वय वर्षे काय 21, 22, 23. त्याच्यानंतर कधीतरी म्हणजे ठराविक वेळेला यायची ती काय बस. कधी कधी दादा सायनला चेंज करायचा आणि पुढे दुसरी बस, मग येताना 4 कविता असायच्या. जसं नायगावकर म्हणले तसं दादा नेहमी तंद्रीत, ह्या तंद्रीवालेच लोक लागतात, तसं तंद्रीमध्ये त्याचं लिखाण व्हायचं. अशी तंद्री करता करता एकदा दादाची बस चुकली वाटतं, कारण आम्ही वाट बघतोय दादा येईल, खूप उशिरा आला. आणि मग म्हटलं काय झालं, तर म्हटलं बस चुकली, मी पार्ल्याला गेलो. आमच्या वहिनी पार्ल्याच्या आहेत. कसं आहे माहिती आहे का, आत्तापर्यंत स्टेजवर सांडू सर असं आम्ही सगळेजण करत होतो. आनंद सांडूंची खरी ओळख कुणी सांगितलं असेल ती त्यांच्या धाकट्या भावानी सांगितलेली आहे. हेच लोक आपल्याला जास्त ओळखत असतात आपल्या आजूबाजूचे. ताईंचं भाषण इतकं शांत सुंदर सगळं झालं. मला आवाज वाढवतो ना, पण भीती वाटते की त्या थोड्या वेळ खाली उतरल्यावर कान पकडतील. ही काय पद्धत आहे स्टेजवर बोलण्याची, असं त्या किती असं कंपोज्ड बोलतात. मला असं नाही बोलतात, म्हणजे मी
प्रयत्न करीन पुढच्या वेळेस, पण आत्ता नाही होते तसं. त्या खूप छान बोलतात आणि त्या काय म्हणाल्या की त्या म्हणाल्या की आत्मचरित्र किंवा आत्मकथन ही आत्मप्रौढी होता कामा नये. असं लिखाण आपल्याला आपल्याबद्दल तळस्थ नजरेतनं करता यावं. मला वाटतं हीच सांडू सरांची ओळख आहे की माझ्या स्वतःविषयी लिहिताना सतत मी ग्रेट आहे असं जर मी पहिल्या पानापासून लिहायला सुरुवात केली तर नंतर लोक नाही वाचणार ते पुस्तक. असं आहे, जसं आहे तसं, म्हणजे मी चुकलं असेल बरोबर असेल तसंच्या तसं त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. मला पुस्तक नाही दिलेलं आहे त्यांनी, मी असं ठरवून बोलले त्यांच्याबद्दल. आता 3 पुस्तकांचे लेखक या ठिकाणी आपलं मनोगत मांडणार आहे. सरांची थोडी माहिती या बाकी कवी आणि ह्यांच्यासाठी. BCom FCA चार्टर्ड अकाउंटंट म्हणून ते काम करतात. आता त्यांनी जरा काम कमी केलेलं आहे. स्वतःची चार्टर्ड अकाउंटंट फर्म आहे. ते आर्थिक सल्लागार म्हणून खूप कंपन्यांचे खूप संस्थांचे म्हणून काम करतात. 21 वर्ष ते चेंबूर नागरिक सहकारी बँकेत संचालक म्हणून काम करत होते. मराठी साहित्य रसिक मंडळाचे ते संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांच्या आवडी साहित्य, कला, संगीतात रुची आहे. शालेय व विद्यालयीन शिक्षणाच्या कालावधीत निबंधलेखन, काव्यगायन, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन त्यांची अनेक पारितोषिकं त्यांना मिळालेली आहे. दापोली, रोहा, महाड या साहित्य संमेलनात, कवी संमेलनात सहभाग आणि पारितोषिकं त्यांना मिळालेली आहेत. मुंबई, डोंबिवली, पुणे, म्हापसा, गोवा यासारख्या ठिकाणी शास्त्रीय व नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्यांनी केलेलं आहे. साहित्य संमेलनाचं आयोजन म्हणजे साहित्य चळवळी त्यांचा सहभाग होता. मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर ही संस्था गेली 25-30 वर्ष चेंबूरमध्ये कार्यरत आहे. अतिशय उत्तम कार्यक्रम, साहित्य संमेलनं हे करण्याचं काम या ठिकाणी आता विद्याताई जोशी आहेत, आमच्या सांडू सर आहेत. आणि माझं भाग्य, आता हे आत्मकथन नाही पण माझं भाग्य असं आहे की गेली 25 वर्ष ह्या लोकांच्या बरोबर काम करण्याची संधी मला मिळाली आणि म्हणून मी आज इथे उभी आहे. हे मी अभिमानाने सांगते की ह्या 2 लोकांकडे बघूनच माईकवर काय बोलायचं हे मी शिकली आहे आणि तो आत्मविश्वास या दोघांनी मला दिला. ह्याच्याबद्दल मी जाहीरपणे दोघांचे म्हणजे शतशः धन्यवाद देते, सांडू सर आणि विद्याताई जोशी. नंतर आकाशवाणी, अनेक शाळा कॉलेजात, सामाजिक संस्थेमध्ये त्यांनी भाषणं केली. खरं तर भाषणं असं त्याला म्हणता येत नाही, एक विचार घेऊन त्याच्याबद्दलची मांडणी त्यांनी त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि त्या आकाशवाणीच्या व्याख्यानांचं त्यांचं एक पुस्तक आहे. म्हणजे आमच्याकडे रेकॉर्डेड तर आहेतच त्या, पण त्याचे एक पुस्तक पण आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार, जे तुला स्मरले अचानक या पहिल्याच काव्यसंग्रहाला त्यांना 3 पुरस्कार मिळाले. उत्कृष्ट साहित्य पुरस्कार उपनगर जिल्हा साहित्य संमेलन वाशी 2016, उमेद पुरस्कार ज्येष्ठ नागरिक संघ मुंबई 2016, आचार्य अत्रे विडंबन कविता पारितोषिक 2016, काव्योत्सव 2019 यामध्ये 36हून अधिक पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. तर जे तुला स्मरले नाही हा कविता संग्रह आज बांधून गाठोडे, पागोळ्या, नंतर आजीच्या हातात दुधाची साय ह्याच्यासाठी त्यांना आत्ताच आशीर्वाद पुरस्कार मागच्या आठवड्यामध्ये मिळालेला आहे सरांना. पत्रसंग्रहाचं एक पुस्तक आहे शब्दफुले ही अंतरीची. नंतर व्यक्तिचित्रणे आहेत सांजसावल्या, भाषणे आहेत आडवाटीची रानफुले आणि आत्मकथनपर जे आता तुम्ही बघताय ते क्षण सोनेरी रुपेरी आणि काटेरी. सरांची ओळख म्हणजे मला कविता अगदीच थोड्या लिहिता येतात, फार लिहिलेलं नाही, काहीतरी वाचायचं म्हणून लिहायचं असं झालं. साहित्य संमेलनामध्ये प्रेक्षकांमध्ये मी बसलेली होते आणि सांडू सर स्टेजवर होते. सरांची एक कविता ऐकून मी मराठी साहित्य रसिक मंडळामध्ये काम करेन असं मी स्वतःला बजावलं आणि ते आस्थागायत हे केलेलं आहे, म्हणजे चालू ठेवलेलं आहे आणि ते मरेपर्यंत माझ्याबरोबर राहील, कारण की ते माझं मोठं पारितोषिक आहे असं मला वाटतं. सरांची कविता तुम्हाला सगळ्यांनाही आवडेल. जिथे पावला पावलांवर आठवणींच्या खुणा असतात,
जिथे पावला पावलांवर आठवणींच्या खुणा असतात, गाभोळलेल्या चिंचेबरोबर मार खाल्ल्याच्या वेळणा असतात. सोनटक्क्याच्या फुलांवरून तिथे ताईशी भांडण असतं, ते माझं माहेर असतं. 2 वेण्याच हव्यात, 2 वेण्याच हव्यात म्हटल्यावर आईचा रट्टा बसतो. गधडे, मोठी झालीस आता, असं दादा म्हणतो. पाढे स्तोत्र झाल्यानंतर गप्पा रंगत जातात आणि गोष्टीमधली भूतं चक्क स्वप्नात येतात. अशा वेळी जिथे आईलाच बिलगायचं असतं, ते माझं माहेर असतं. तिथल्या आंबट वर्णालाही वेगळी असते चव. ओंजळीत द्यावंसं वाटतं पाळणावरचं दव. थोडा उशीर झाला तरी काळजी करते माऊली, केवढा धीर देते मनाला बाबांची सावली. जिथं गोधडीत शिरून खुशाल बिनघोर झोपायचं असतं, ते माझं माहेर असतं. बाबा जेव्हा रुमालाच्या आड आपले अश्रू लपवत असतात, तेव्हा घरातली माणसं काय, वस्तूसुद्धा हळव्या होतात. किती वर्ष झाली सासरी येऊन, तरीही मनात रेंगाळत असतं. पदराचा शेव धरून माघारी बोलवत असतं. किती वर्ष झाली सासरी येऊन, तरीही मनात रेंगाळत असतं. पदराचा शेव धरून माघारी बोलवत असतं. तेच माझं माहेर असतं. कोणी सांगेल का हो, ही एका पुरुषांनी लिहिलेली कविता आहे. जे तरंग फक्त आपल्याच मनात आहेत, ही भावव्यवस्था फक्त आपलीच आहे, ती सांडू सरांनी लिहिली. तेव्हाच मला कळलं की ह्या कविता जिथे जिथे असेल तिथे तिथे मी जाईन. परमेश्वराने मला त्यांच्या त्या वाटेवर आणून सोडलेलं आहे. सरांच्या कविता मी ऐकते आहे नेहमी आणि ह्याच्यात कार्यक्रम करण्याची संधी मला मिळते आहे. तर एवढं सगळं असूनही कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी अस्वस्थता असणारे सांडू सर मी काल पाहिलेले आहेत की सगळं लिहून झाल्यानंतर सुद्धा मधलं कुठलं तरी आठवलं की ते सांगायचे, अगं इथे की नाही एकाचा सत्कार करायचा. सर अहो लिहिलं आहे तिथे नाव, नाही त्याच्याकरिताची माहिती, अहो सर लिहिले मी तिथे. म्हणजे घरी जाताना सारखं त्यांच्या डोक्यात काहीतरी असतं की इथे राहिलं, हे असं झालं पाहिजे, एवढ्या वेळात हे झालं पाहिजे, अशा वेळेस ते कवी वर आले पाहिजेत. म्हणजे इतकं बारीक गोष्टी ते त्या ठिकाणी करतात. म्हणजे तो चार्टर्ड अकाउंटंट, तो कवी आणि आत्मप्रौढी नसलेला आत्मकथन लिहिणारा लेखक कवी श्री आनंद सांडू आपलं मनोगत पुस्तकाबद्दल या ठिकाणी व्यक्त करतील. आदरणीय नमिताताई, अशोकराव आणि उपस्थित लेखक, कसं असतं, सवाई गंधर्व हा एक पुण्यातला गाजलेला समारंभ आहे. तिथे एकामागोमाग एक गायक येत जातात, आपापले रंग भरून ते मैफिल उंचीवर नेतात आणि मग जेव्हा असे 4-5 गायक ऐकल्यानंतर मग आपला नंबर येतो ना, तेव्हा आपल्याला कळत नाही आपण नक्का सूर कुठला लावायचा. माझी आत्ताची अवस्था अशीच झाली. काही लेखकांची भाषणं, नमिताताईंचं भाषण, अशोकरावांचं वाहवत नेणारं भाषण. कसं असतात, आयुष्याचे ऋतू वेगवेगळे असतात. 6 ऋतूंचे 6 सोहळे, आयुष्याचे भान वेगळे. 6 ऋतूंचे 6 सोहळे, आयुष्याचे भान कोवळे. हे भान असणं महत्त्वाचं असतं. आयुष्यात वळणं खूप येतात आणि प्रत्येक वळणावर तुम्हाला एखादा अनुभव काहीतरी शिकवून जातो. परमेश्वराने आपल्याला आयुष्य दिलेलं असं आपण फक्त पुढेच जाऊ शकतो, त्याची आठवण ठेवू शकतो, पण पुढे मागे जाता येत नाही. एक गोष्ट करता येते, एखाद्या निवांत क्षणी तिथं थांबता येतं आणि मागे वळून चालून आलेली वाट सहानुभूतीने पाहता येते. असं बघा, काटेकुटे दगडगोटे सगळीकडेच आहेत. काटेकुटे दगडगोटे सगळीकडेच आहेत. एक सांग, तुझ्या मनात किती फुलं आहेत. मनात जेव्हा फुलं असतात ना, तेव्हा मग सुगंधाचा शोध घ्यायला लागत नाही, कारण तो आजूबाजूला दरवळत असतो. मागाशी बोलताना असं की गणित CA आहे आणि काव्य, पण तुम्ही बघा कवितेला सुद्धा गणित असतं.
येता मास जसा तथागशरणी शार्दूल विक्रीडित ये ये चारदा हो भुजंग प्रयती. हे काय गणितच आहे, मात्रा गणित. त्यामुळे गणितात जर रस घेतला आणि उगाच आपलं गणोबा गणोबा न म्हणता जर घेतला तर गणितातलं सुद्धा काव्य कळतं. म्हणून आम्ही CA होऊ शकलो. अशा वेळेला आठवणी खूप गर्दी करतात. गिरिजाताई किरणचा मला वाटतं 70 किंवा 75चा समारोह होता. एक गौरव पुस्तकाचं निघायचं होतं. मला एक दिवशी आणि गिरिजाताईंचं बोलायचं नाही. मी बोलतेय म्हटलं बोला, ऐकतोय. मला एक लेख लिहून हवा आहे माझ्या जीवनावरचा. पहा हा सन्मान आहे. त्या एवढ्या मोठ्या लेखिका मला सांगतायत मी तुम्हाला 4-5 पुस्तकं पाठवते, 8 पानांचा लेख हवा आहे, जास्त नको. म्हटलं नाही, 7.5 पानातच लिहितो. 4-5 पानं आणली, पुस्तकं आणली, लिहिलं आणि सुदैवानं त्यांना ते पसंत पडलं. आणि तेही पसंत पडल्यानंतर त्या गौरव ग्रंथात ते छापलेलं आहे. पण त्या दिवशी गौरव समारंभात त्यांनी मला भाषण करायला सांगितलं. मी भाषण केलं 5-1 मिनटं झाली. जाताना म्हणले, सांडू इकडे या. काय? हे घ्या. त्यांनी पाकिट हातात माहिती दिलं. म्हटलं हे काय? बोलायचं नाही, मी मोठी बहीण आहे ना, सांगते म्हणून घ्यायचं. म्हटलं मी मानधन घेणार नाही, मानधनाकरता आलेलं नाही. अहो तुमच्या ह्याच्यात बोलायला मिळालं, काही तुमच्यावर लेख, हाच माझा मोठा मान आहे, याहून मोठं नाही. आता पाठीत गुद्दा घालीन म्हणाले. मी म्हटलं गिरिजाताई तुमचा गुद्दा खायला मी तयार आहे, पण मानधन नको मला. त्यांनी घ्यायला लावलं ही गोष्ट वेगळी. अभिषेकींचा जो एक गौरव सोहळा झाला त्यावेळेला पुढं जे भारतरत्न मिळालं, लताबाई मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, CR व्यास आणि शेवटी वपू काळे होते. घरगुती बोलणार म्हणून माझं नाव कसं गेलं कोणास ठाऊक. पण ह्या सगळ्यांबरोबर राव जिथे त्यांच्या पायाशी बसायची आपली लायकी नाही, तिथे बसायचा मान मला मिळाला. आणि मग काहीतरी बोलायचं. पण त्या दिवशी असा काही सूर लागला की मी काहीतरी बोलून गेलो, अर्थात तयारी करून. आणि ते भाषण इतकं चांगलं झालं की मला उत्स्फूर्त प्रतिसाद. समोर हृदयनाथजी बसलेले, श्रीनिवास काळे बसलेले, सगळे बुजुर्गच बसलेले होते. दुसऱ्या दिवशी त्या समारंभाचा भाग म्हणून भीमसेन जोशींचं गाणं होतं. आणि माझी एक पद्धत आहे, जर गोष्ट आवडली, मी माझ्या भाषणात सांगितलं रेडिओवरच्या, चांगल्याला चांगलं म्हणणं इतकी चांगली गोष्ट नाही. तसं मी गेलो आणि माझी पद्धत आहे त्याप्रमाणे म्हटलं, भीमसेनजी, पंडितजी तुमचं गाणं नेहमीप्रमाणे छान झालं. सकाळचे राग खूप दिवसांनी ऐकले पण मनात रेंगाळत राहतील. पंडितजींची मैफल झालेली, पान बिन तोबरा भरलेला. इतरांना 10-20 जण बोलत होते. मला बघितल्यानंतर म्हणले थांबा. ते पिकदाणीमध्ये ते टाकले. तुम्ही सांडू ना. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. एवढा जगविख्यात गायक आपल्याला नावाची. कारण आदल्या दिवशी आम्ही 3-3.5 तास एकत्र बसलो होतो आणि त्यांनी माझं भाषण ऐकलं होतं. तर मी म्हटलं हो, तुमची औषधं इतकी गोड असतात, आपलं कडू असतात, तुम्ही इतकं गोड गोड कसं बोलता. आता ही पारितोषक आहेत हो. एरवी मेडल्स आपण खूप मिळवतो, इथे पारितोषक आहे, पण ही केवढं मिळावं. वपूंचं एक तुम्हाला सांगतो. ते भाषण झाल्यानंतर मी परत येतो आणि वपू जिथे बसले होते त्यांच्या शेजारी शेवटची खुर्ची माझी होती. त्यांनी माझी खुर्ची बाजूला केली, माझ्या पाठीवर केली. छान बोललात. ही केवढी मोठी शाबासकी झाली. इथंच संपला नाही अध्याय. अध्यायाच्या पुढे बरोबर 1 वर्षांनी मी विसरून गेलो होतो. एक दिवशी संध्याकाळी फोन आला. हॅलो, मी वपू बोलतोय. मला काही कळलं नाही. बरं, बिझनेसचे कॉल्स असतात, WP अशी पहिली सांगताय, DK बोलतोय म्हणजे अमुक 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 बोलतोय. म्हटलं वपू, वसंत पुरुषोत्तम काळे बोलतोय. अरे म्हटलं वपू तुम्ही बोलताय. म्हटलं खूप कसं काय आठवण केलं. काही नाही, अभिषेकींच्या षष्टब्दीपूर्ती समारंभासाठी आपण मंगेशमध्ये आपण भेटलो होतो. तुम्ही माझ्या शेजारी स्टेजवर होता. तुमचं भाषण खूप छान झालं होतं. म्हटलं बापू तुम्ही बोलताय हेच मला पारितोषिक आहे, माझं कौतुक करताय. पण मला एक सांगा, 1 वर्षांत तुमच्या कसं लक्षात राहिलं. सोपं आहे म्हणले ते लोक. वर्ष संपली, आता ह्या डिसेंबर 31 झालं की ती डायरी आपली टाकून देतात. मी टाकून देत नाही, डायरी तिथेच ठेवतो आणि चालू वर्षाची डायरी त्याच्यावर ठेवतो. आता आज 8 डिसेंबर आहे. 8 डिसेंबर वरच्या चालू डायरीतला पाहताना मी गेल्या वर्षीचा 8 डायरी खालची डायरी काढतो. त्या दिवशी एखादी चांगली गोष्ट झालेली असेल, त्या दिवशी एखादा चांगला अनुभव आला असेल तर त्याला आठवणीने मी त्यांना फोन करतो किंवा पत्र पाठवतो. किती सोपी गोष्ट आहे. पण इतका मला मोठा धडा वाटला, अरे बेबूंसारखानी फोन करावा आणि इतका साधा. आणि तेव्हापासून माझं अनेक जणांचे वाढदिवस वगैरे लक्षात राहायला लागले. हे क्षण पुस्तक लिहिता लिहिता मला रेडिओवरची भाषणं आठवली.
आणि मग भाषणं आठवताना म्हणताना मी लेखक कवी सगळं CA हिशोब करतोय, पण हे भाषणं हा काय माझा विषय नव्हता. पण कसं असतं एखाद्या वेळेला आपल्याला नाही का, आपण ट्रॅफिकमध्ये जाम झाल्यानंतर आडवासीचा रस्ता आपल्याला जातो, तसं मला आडवाटील आणि मग तिथं तुम्हाला गुलाब दिसत नाहीत, तुम्हाला झेंडूची झाडं दिसत नाहीत, पण रानफुलं दिसतात ज्यात गंध नसतो पण रंग असतो. म्हणून ह्या भाषणांच्या संग्रहाला मी आडवाटीची रानफुल म्हणून नाव दिलेलं आहे. कविता ह्या सलग येतात असं नाही. तुमच्यापैकी कित्येक कविता आहेत, काही वेळेला 2 ओळी आपल्याला नंतर निघूनच जातं. एखादा फोन येतो तेवढ्यात, एखादी तंत्री लागते त्याच्यात आपण विसरतो, आणि मग जे काही झालेलं असतं ते एखादी ओळ आपल्यालाच कळतं ह्याच्यावर अन्याय झाला आहे, पण त्याला साजेशी दुसरी ओळ नाही सुचत. आणि मग ह्या झालेल्या विसरून जाऊ नये म्हणून माझ्या आत्ता भावानं सांगितल्याप्रमाणे मग बसच्या तिकिटावर असेल किंवा पटकन एखाद्या काहीतरी खरेदी केलेल्या बायकोच्या ह्याच्या मागे कुठेतरी लिहिलेली वेळ असेल. कित्येकदा तर वामनहरी पेठ्यांच्या बिलांच्या मागे सुद्धा माझ्या 2 ओळी लिहिलेल्या असतात, तेव्हा सुचल्या, कारण ही आज दुकानात मी बाहेर करणार काय. तर अशा पद्धतीच्या ज्या ओळी असतात ना, ह्यांच्यावर अन्याय केला नाही. मग त्यांचं काय करायचं. पाऊस पडून गेल्यानंतर आपण म्हणतो हा आता जरा उघडीप आली हां, पण पागोळ्या पडतच असतात आणि पागोळ्यांचे ठिपके एक एक थेंब अगदी लाईनीने. नीट ऐकलात ना, त्या पागोळ्यांचा आवाज म्हणजे कोणीतरी एखादा रियाज करावा तसा वाटत राहतो. आणि असा जेव्हा रियाज येतो ना, त्यावेळेला मला असं वाटलं की नाही, या रियाजावर सुद्धा आपण अन्याय करता कामा नये. आणि मग असं मग वाटलं, पागोळ्यांच्या रांगोळीतून किती भरावे रंग अनोखे, त्याचं हे साजिऱ्या गोजिऱ्या पागोळ्या. मी मुळात लिहायला गेलो एकच पुस्तक, त्याला प्रेरणा नायगावकरनी झाली. आणि मग तुम्ही एवढे अनुभव घेतलेत की लिहत का नाहीत. आणि मग मला पटलं त्यांचं की हे लिहिलं जर नाही तर हे पुढच्या पिढीला आपण दान देत नाही. जसं मराठी शिकवायचं ना, तसं मागची पिढी कशी वागली, किती ह्याच्यातनं आलं आहे हे त्यांना कळावं. आणि म्हणून हे लिहिलेले अनुभव. आणि हे अनुभव म्हणजे ह्याच्यामध्ये काय, जो प्रामाणिकपणे आला तो, त्याच्यात सगळेच काटेरी नव्हते, काही रुपेरी होते, सोनेरी होते, अनपेक्षित असलेले होते. कसं असतात आयुष्यामध्ये, हसरे नाचरे गाते क्षण असतात. हे क्षण हसरे नाचरे गाते क्षण, थोडेसे थोडेसे उदास वण, पण कुणालाच न दाखवलेले मनातले चोरखण, हे चोरखण व्यक्त करण्याकरता आपण लिखाण लिहिलं पाहिजे. इथे जमलेल्या संबंध महाराष्ट्र मी म्हणेन, हिंगोली आहे, चंद्रपूर आहे, अकोला आहे, नागपूर आहे, कुठे आमचे मालवण कणकवलीकडे आहे, ही सगळी लोकं आलेली आहेत. ही सगळी लोकांचे अनेकांची उत्साहानं आपल्याला पाठवतात आणि इतकी छान असतात तो पुस्तकं, वाटतं की नाही यांच्या कौतुकाचा हात केला पाहिजे. आणि तेव्हा मला कुसुमाग्रजांची कणा कविता आवडते. त्यांचा विद्यार्थी त्यांच्याकडे येतो आणि सांगतो घर वाहून नेलं, गंगामाईनी हे केलं, आता काय करणार वगैरे. कुसुमाग्रजांचा हात खिशाकडे जातो, त्यावेळेला तो म्हणतो पैसे नकोच सर, थोडा एकटेपणा वाटला. घर मोडून पडलं पण मोडला नाही कणा, पाठीवर हात फिरवून फक्त लढ म्हणा. ही कुसुमाग्रजांची कविता कुठेतरी आत कोरली गेलेली आहे. मला असं वाटलं हे जे सगळे लेखक आहेत हे चांगलं लिहितात, यांच्या पाठीशी कुणीतरी. म्हणून माझा प्रत्येक वेळेला संदेश जातो, तुमची लेखणी लिहिती ठेवा, कमी जास्त पाहू नका. कदाचित आपण आंब्यावरचे दगड लहानपणी आठवा ना, कैऱ्या पाडायचा, पहिला दगड उंच जातो, दुसरा दगड खाली जातो, तिसऱ्यात बरोबर बसून 2 कैऱ्या पडतात. म्हणून पहिले 2 दगड हे अपरिहार्य असतात. तसं आपली कविता सुद्धा अपरिहार्य असते. आपण ही वाङ्मयी प्रेमातली माणसं आहोत, ही दिंडी पुढे नेऊया. आणि पुढं काळोख होणार, सगळीकडे मराठी होणार, असं कशाला घाबरायचं. अहो काळोखात सुद्धा चांदण रात्रीचे घुंगरू वाजतच असतात. थोड्या वेळाने काळोख डार्क झाल्यानंतर तुम्हाला ते चांदणं टिपूर फुललेलं दिसेल, अगदी अंगावर गोंधून घ्यावं असं. आणि खरं म्हणजे आपण काळोख कशाला मोजायचा असतो. देवघरातलं निरंजन सुद्धा त्याला माहिती असतो, नसतो मोजायचा काळोख, नसतो मापायचा उजेड, निरांजनाने फक्त तेवत राहायचं असतं. आपण लिहत राहूया. वाचन, परवा आम्ही नमिताताईने आम्ही मालगुणला गेलो होतो, तिथे एकाने सांगितलं मी ईबुक लिहितो. ते आशीर्वाद पुरस्कार म्हणताना एक कोणती साळुंखे वगैरे नाव कोणते असं म्हणतं, त्यांनी ईबुक, आणि ईबुकवर इतकं ते लिहितात की त्याच्यामध्ये कुठेही वाचता येतं. तुमच्या मोबाईलवर वाचता येतं, घरी PCवर वाचता येतं किंवा कुठेही. ते ईबुकवर लिहून कुठेही देत, पण लिहिण्यासारखे आपण लिहूया ना आधी, तर ते त्याच्यात साठवले जाईल. काय असतं प्रत्येकाचं आयुष्य
हे मगाशी सांगितलं की त्यांना आता 75 उलटून गेली, आता नव्या लेखकांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे, नवीन कुठेतरी आलं पाहिजे, आपण थोडंसं बाजूला सरलं पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या ऑफिसच्या कामातनं हे करून थोडीशी पुस्तकं लिहायला बसलो. आयुष्य हे आपलं पुस्तकच असतं. अगदी लहानपणी आठवा, आमच्या वेळेला आम्हाला आमच्या म्युन्सिपल शाळेच्या वेळेला, आमच्याकडे खाजगी शाळा नंतर आली 5वी नंतर, तिथे एक पिंपळाचं झाड होतं. ती पिंपळाची पानं पडायची. तर लहानपणी आम्ही काय करायचो, एप्रिल मे त्यावेळेला ती पिंपळाची पानं जमवायची, कारण मे महिना सुटी, आणि मग पुस्तकात घालून ती ठेवून द्यायची. मग 6 जून 7 जूनला शाळा उघडायची, ते हळूच उघडल्यानंतर ते पिंपळ पान पूर्ण सुकलेलं असायचं. मग ते असं घ्यायचं आणि छान टिचकी मारायची, पानातला मधला गाभा निघून जायचा आणि पिंपळ पानावरच्या नक्षीची सुरेख दिसायची. आता ही नक्षी जशी पानं जुळवलेली आहेत पुस्तकात आयुष्याच्या, ठेविली तर पिंपळ पाने, फिरविता हात त्यावरुनी, अश्रू गहिवरले होते, त्या सोनेरी स्वप्नांना मी प्राण वाहिले होते, मी प्राण वाहिले होते. मी आवर्त घेतो. आज इथे ग्रंथालयातर्फे सुदेश हिंगलाजपूरकर येणार होते, पण ते ठाण्याला काही कामामुळे आयत्या वेळेला येऊ शकले नाहीत. पण त्यांनी त्यांचं निवेदन इथे लिहून पाठवलं आहे. मला वाटतं आर्या, तू जर त्यांचं निवेदन वाचून दाखवलं. थोडक्यात ते ग्रंथालयाचा पुस्तक प्रचार, आणखीन नाही आर्या ती आहे. बघा पुन्हा असं होतं हां थोडंसं. आर्या ही ग्रंथालयाची आर्या आहे. ते थोड्याशा पुस्तकांची माहिती देईल आणि आजच्या पुस्तकांची स्वाती सगळं सांगेल तुम्हाला. नमस्कार, माझं नाव आर्या करंगुटकर. मी ग्रंथालयाची प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर निवेदन सादर करीत आहे. ग्रंथाली प्रकाशित आनंद सांडू लिखित आडवाटेची सानफुले साजिऱ्या गुजिऱ्या पागुळ्या शन सोनेरी रुपेरी आणि काटेरी या पुस्तकाचे प्रकाशन नमिता कीर व कविवर्य अशोक नायगावकर या मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. आनंद सांडू यांचे क्षण सोनेरी रुपेरी आणि काटेरी हे आत्मकथनपर पुस्तक वाचताना नेमके काय हरवलं याची जाणीव होत आहे. शाळेविषयी गुरुजनांविषयी असलेला आदर, प्रेम, भावा बहिणींचं एकमेकांसाठी असलेलं भावबंध, आयुष्याच्या वळणावर भेटलेल्या लहान मोठ्या व्यक्तींबद्दलची कृतज्ञता आणि प्रत्येक क्षणी आपल्या परिस्थितीची जाणीव अशी एक अपार कुटुंबवात्सल्यता या कथनातून जाणवत राहते. या पुस्तकास अशोक नायगावकर यांची प्रस्तावना लाभली असून पुस्तकाचे देखणे मुखपृष्ठ सतीश भावसार यांनी केले आहे. थोडेसे ग्रंथालयाविषयी. यावर्षीचा ग्रंथालयाचा वाचक दिन हा सुवर्ण महोत्सवी असल्याने हा वाचक दिन 3 दिवसांचा ठाणे येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे संकुल 3 हात नाका ठाणे पश्चिम येथे आयोजित केला आहे. या वाचक दिनाचे स्वरूप 6 विविध विषयांची प्रदर्शने, ग्रंथप्रदर्शन, परिसंवाद, मुलाखत, सांगीतिक मैफल, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, वाचनालय व वाचक यांच्यासाठी स्पर्धा असे असणार आहे. हा वाचक दिन मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे, विराट सामाजिक आणि सांस्कृतिक मंच व ठाणे मुलुंड वाशिलमधील 20 संस्था मिळून साजरा करणार आहेत. सुवर्ण ग्रंथालय उपक्रमाअंतर्गत 27 फेब्रुवारी 2025 ते 30 मार्च 2025 या काळात महाराष्ट्राबाहेर इंदोर, बडोदा, दिल्ली, हैदराबाद, बेळगाव येथे कार्यक्रम करणार आहोत. 28 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञानधारा उपक्रमाअंतर्गत 500 शाळांना सहभागी करून विज्ञान एकांकिका स्पर्धा घेणार आहोत. आपण सर्वांना सहभागी होण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण. ग्रंथालयाची 2 यूट्यूब चॅनल आहेत. एक ग्रंथालय वॉच आणि दुसरे ग्रंथालय प्रतिभांगण. त्याचबरोबर ग्रंथालयाचे इंस्टाग्राम, फेसबुक असे अनेक पेज आहेत, त्यांनाही तुम्ही नक्की भेट द्या. आणि आजच्या 3ही पुस्तकांचं जे प्रकाशन झालं आहे त्यांची पुस्तक वेगळी मागे सुरू आहे. ती 3ही पुस्तकं तुम्हाला सवलतीच्या दरात 350 रुपयाला एकत्रित मिळतील. त्याचाही तुम्ही लाभ घ्यावा. आणि सरांचं नाव आनंद आहे, त्यामुळे त्यांच्या नावासारखंच त्या लिखाणातून तुम्हाला त्यांच्या वाचनाचा आनंद मिळावा हीच ग्रंथालयाची सदिच्छा आहे. धन्यवाद. अरे तू एक चुकलीस, माझं सबंध नाव तुला नीट जास्त चांगलं मिळालं असतं. आनंद सांडू, त्यामुळे आनंद सांडल्याशिवाय मला गत्यंतरच नाही आहे. एक दुसरं एक सांगतो तुला. सुदेशनी मला असं सांगितलं होतं की ग्रंथालयातर्फे काही झालेली पुस्तकं आहेत ती अशोकराव नायगावकर, नमिताताई आणि मी
यांना ग्रंथालयातर्फे भेट द्यायची. सुदेश आलेले नाहीत, पण दिनकरराव इथे आलेले आहेत. मी राव म्हटलं आहे आत्ता. दिनकरराव, तुम्ही ग्रंथालयातर्फे ही द्यावीत, मलाही द्यावं असं मी करतो. त्यानंतर तुझं. अतिशय चांगला क्षण आहे. दिनकर सरांकडनं, गांगल सरांकडनं आपल्याला हे पुस्तक मिळणं धन्यवाद सर. धन्यवाद सांडू सर. यानंतर काही सत्कार या ठिकाणी राहिलेले आहेत, सन्मान राहिलेले आहेत. परीक्षक म्हणून नीलाताई करकरे यांनी काम केलेलं आहे, त्या आलेल्या आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन सन्मान करायचा आहे. नीलाताई म्हणजे चेंबूरकरांमध्ये अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व, साहित्यिक आणि सामाजिक चळवळींमध्ये नेहमीच त्या असतात आणि सांडू प्रतिष्ठानच्या त्या अनेक वर्ष परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर नीलाताईंचा सत्कार. मी पुन्हा येईन. आता कसं आहे माहिती आहे का, प्रतिष्ठान हे जर एक घर आहे, तर आपण म्हणतो ना की घरातल्या मुलांचा काय सत्कार करायचा, पण तसं नसतं ना, की वाढदिवसाला वगैरे तरी असं काहीतरी एक स्पेशल वाटलं पाहिजे ना आपल्याला. तर पहिला घरगुती सन्मान आहे डॉक्टर सौ अर्चना शहाणे. त्यांनी शारदा स्तवन सादर केलेलं आहे आणि आता पसायदान पण सादर करतील. आपल्या सुरेल आवाजात त्यांनी हे सादरीकरण केलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचं मन. हो हो आहे ना क्लिप. डॉक्टर सौ अर्चना शहाणे. मालगुणला आता 31वा वार्षिक सर्वसाधारण सभा झाली आणि तिथे कवी लेखकांचे सत्कार झाले. तर त्या कार्यक्रमात मला जायची संधी मिळाली होती. त्या कार्यक्रमामध्ये मधु मंगेश कर्णिक सरांना बघताना आशावाद नक्की काय असतो तो कळला. ते त्यांच्या भाषणात म्हणाले, मी आत्ता 93 वर्षाचा आहे, माझं मागच्या महिन्यात एक पुस्तक लिहून झालेलं आहे, अजून 7 वर्षांनी मी 100 वर्षाचा होईल, तेव्हा तुम्ही सगळेजण परत एकदा मालगुणला माझ्या वाढदिवसासाठी परत या. धन्यवाद सर. मला सांगा की एवढा आशावाद जर आपण समोर ऐकला तर आपल्याला किती खुजं आहे असं वाटायला लागतं, की किती छोट्या गोष्टींचा आपण बाऊ करतो. ह्या माणसामध्ये एवढी प्रचंड ताकद होती. तुम्हाला सांगते, प्रत्येक माणसाला त्या भाषण आणि पूर्ण कार्यक्रमात ते बसले, अजिबात आत गेले नाहीत, सगळ्या लोकांना भेटले. मी खूप मोठ्या माणसांना असं लाईनमध्ये नमस्कार करताना बघितलं. शेवटी त्यांच्या समोरचं टेबल ताईंनी बाजूला काढलं लोकांना नमस्कार करण्यासाठी, मधु मंगेश कर्णिकांना. कारण की ते असे होते, ते इतके दिलखुलास होते त्या दिवशी की बस. आणि त्याच्यानंतर डॉक्टर उदय निरगुडकर म्हणून त्यांनी एक पत्रकार आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, अतिशय उत्तम बोलतात, उत्तम लिहितात. त्यांचं भाषण होतं. त्या भाषणात ते म्हणाले की जगभर आपल्याला कितीही सन्मान मिळू दे, पण घरी आल्यानंतर आईने शिरा करून आपल्याला घास भरवल्यानंतर जे वाटतं तो म्हणजे कोमासापाचा सन्मान आहे. म्हणाले की मग ते मला वाक्य एवढं आवडलं. ते म्हणाले, जगात आपण कुठे काही खाऊ दे, पण आपल्या आईने शिरा करून आपल्याला खायला घालणं तो पुरस्कार म्हणजे कोमासापाचा आहे. तशीच घटना पुढच्या 2 लोकांसाठी आहे. खरं तर ह्या प्रतिष्ठानच्याच कार्यकर्त्या आहेत, परीक्षक आहेत दरवर्षी, पण आज त्या दोघीजणी वेगळ्या भूमिकेमध्ये गेलेल्या आहेत. त्यामुळे सरांनी त्यांचा विशेष सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे. हा आईने दिलेला शिऱ्याचा घास आहे, म्हणजे प्रतिष्ठाननी केलेला सत्कार आहे. पहिल्या आहेत डॉक्टर सौ विद्या रवींद्र जोशी. जोरदार टाळ्या.
मराठी साहित्य रसिक मंडळाच्या पदसिद्ध अध्यक्ष, कवयित्री, लेखिका, डॉक्टर, आमच्या गुरु, मोठ्या ताई आणि चेंबूरची शान, आमचे परीक्षक डॉक्टर सौ विद्या रवींद्र जोशी. माणसं प्रयोगशाळेत प्रयोग करत असताना फक्त मुलांना प्रयोगच शिकवतात असं मला नेहमी वाटत होतं. पण MSc झालेली कवयित्री, MSc झालेल्या प्राध्यापिका जेव्हा कविता लिहितात आणि प्राध्यापिका बाजूला पडून कविताच जास्त बाहेर येतात, असं एक वेगळं व्यक्तिमत्व इथे आहे. प्राध्यापिका श्रीमती प्रतिभाताई सराफ ह्या आमच्या नेहमी परीक्षक असतात, पण यावर्षी त्या कवयित्री म्हणून सन्मान घेत आहेत. हा प्रतिष्ठाननी त्यांचा केलेला गौरव आहे. त्या घरातल्यात हा घरगुती सन्मान आहे, त्यांनी तो स्वीकारावा. प्रतिभेला सीमा नाही असं म्हणतात, तसं त्यांचं झालेलं आहे. अशा प्रतिभाताई सराफ. झालं. आता ह्याच्या एक मिनिट जरा मध्येच बोलतोय. घरगुती ह्याच्यामध्ये माणसं बऱ्याच वेळेला किती झाले म्हणून तुम्हाला तो विनोद माहिती नाही. मुलं किती मोजले, अरे तुम्ही 10 मुलं, तो मोजायला जातो 1 2, आई 9च आहेत, कारण 10वा स्वतःला मोजत नाही. असा काहीसा प्रकार विशाखा, जिथं इतकं सुंदर सूत्रसंचालन केलं, रसिकतेने केलं, अजून पण ती सुद्धा आमची घरगुती शाळेच्या पैकीच आहे. तिचा सत्कार नको व्हायला. मी नमिताताईंना विनंती करतो की विशाखाताईंचा सत्कार करा. कार्यक्रमाच्या सांगतेकडे आलेलो आहोत आणि वेळेवर पण आहोत, एकदम वेळेवर आहोत. तर 2 मिनटं फक्त घेते. हे सभागृह आम्हाला नेहमीच उपलब्ध करून देणारे बालविकास संघ, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते यांचे मनपूर्वक आभार. हे करून देणारे, माईकची व्यवस्था करून देणारे आशिष पाटील, महेश साठे यांचे मनपूर्वक आभार. आणि ह्याच्यानंतर जे आपल्याला अतिशय चविष्ट सुंदर जेवण देणार आहेत असे अमेय पटवर्धन यांचे मनपूर्वक आभार. आपण सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि वेगवेगळ्या ह्याच्यामधून प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी इथे आलात, तर तुम्ही नेहमी या. आमच्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमामध्ये तुमचा येणं आवश्यक आहे. आणि कार्यक्रम संपल्यानंतर फोन करून, व्हॉट्सअप करून सांडू सरांना कार्यक्रम कसा झाला, काही त्रुटी राहिली असल्यास त्याबद्दल क्षमस्व, काही चांगलं तुम्हाला आवडलं असेल तर त्याच्याबद्दल पण सांडू सरांना सांगा. आणि पुढचं कार्यक्रम असं आहे की आपण पसायदानांनी या कार्यक्रमाची सांगता करतो. पसायदान सगळ्यांचं पाठ आहेच, पण तरीही एक सुरात आपण सगळ्याजणं ह्यांच्याबरोबर म्हणणार आहोत, तर ती चुकू नये म्हणून ते परत तुम्हाला देत आहेत. आपण पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करूया. हां, सामुदायिक म्हणणार आहोत, मी सांगितलं. अर्चना ताई. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तुमशोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरवा चेतना चिंतामणीचे गावा बोलते जे अर्णवा पियुषाचे चंद्रमेचे अलांछना मातंगूल जेता पहिला ते सर्वाही सदा सज्जना सोय रे हो तू बहुना सर्वसुखी पूर्ण होई तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान वसावो येणे वरे ज्ञान रेवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला जरा एक छोटीशी सूचना, बाहेर भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे त्याच्या आधी जे सगळे पारितोषिक विजेते आहेत त्यांनी स्टेजवर यायचं आहे, आपल्याला फोटो काढायचे आहेत काही त्याकरता.